दिवाळीचा सण म्हणजे कुटुंबासाठी आनंद आणि उत्साहाची पर्वणी भेट घेऊन येईल. पण अवंतिकासाठी हे एक भयानक स्वप्नाची सुरुवात ठरेल. जेव्हा तिच्या पतीने तिला सांगितले की त्यांच्या कुटुंबातील 20 लोक शहरात दिवाळी साजरी करायला येत आहेत, तेव्हा अवंतिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. एक छोटासा 2 बेडरूमचा फ्लॅट आता जवळपास 20 लोकांच्या गर्दीने भरून जाणार होता. त्या सर्वांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची सर्व जबाबदारी एकट्या अवंतिकाच्या खांद्यावर टाकली गेली होती. गोष्ट इथेच संपली नाही. तिच्यावर आपला दिवाळीचा बोनस देण्याचा दबाव टाकला गेला. तिचा बेडरूम सासू सासऱ्यांसाठी रिकामा करायला भाग पाडले गेले आणि तिच्याशी असा व्यवहार केला जाऊ लागला जणू ती घरची सून नसून पगार नसलेली मोलकरीण आहे. संयमाचा बांध त्यावेळी फुटला जेव्हा तिचा नवरा, ज्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवायची, त्याने तिच्यावर हात उचलला. त्या एका थापडेने सर्व काही बदलून टाकले. अवंतिकाने न एकही अश्रू ढाळला, न कोणती तक्रार केली. तिने शांतपणे एक असा जाळ विणला ज्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता. आणि जेव्हा संपूर्ण कुटुंब तिच्या अनुपस्थितीत गोंधळलेलं होतं, ती पॅरिसला जाणाऱ्या विमानामध्ये बसली होती आणि तिने 7 समुद्र पारवरून घटस्फोटाचे कागदपत्र पाठवले होते. या कथेत पुढे काय घडले हे जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत राहा. वाचक हो, हे त्या संध्याकाळचे प्रकरण आहे जेव्हा अवंतिकाने आपल्या हाताने बनवलेल्या गरम गरम आले आणि हिरव्या कांद्याच्या वाफेवर शिजलेल्या पनीरच्या कोफ्त्यांचा एक तुकडा मोठ्या नजाकतीने उचलला आणि तो निळ्या फुलांच्या चिनी मातीच्या प्लेटमध्ये सजवून ठेवला. पांढऱ्या धुराची एक पातळ रेख हवेत उडाली आणि त्या वाफेसोबत आले आणि मसाल्यांचा मनमोहक सुगंध संपूर्ण स्वयंपाकघरात पसरला. स्वयंपाकघर छोटं होतं, पण अवंतिकाने ते नेहमी आपल्या जीवापेक्षा जास्त जपलं होतं. तिचं लक्ष भिंतीवर असलेल्या घड्याळाकडे गेलं. छोटी सुई 8च्या पुढे गेली होती. तिने एक दीर्घ थंड श्वास घेतला. ब्राऊन रंगाचा ॲप्रन काढत तिने आपल्या कमरेवर हात ठेवून हलकी जांभळी दिली. ऑफिसमध्ये दिवसभर कॉम्प्युटरसमोर बसून राहणं आणि मग घरी येऊन जवळपास 2 तास रात्रीचं जेवण बनवण्यामुळे तिच्या कमरेत हलकी कळ येत होती. डायनिंग टेबलवर 4 गरमागरम पक्वानांनी सजलेले होते. शाही पनीर, आलू कोबी, वाफेवर शिजलेले पनीर कोफ्ते आणि खिरीसोबत सॅलड होते. सोबतच एक वाटी गरमागरम टोमॅटो सूप होता. अगदी तसाच पौष्टिक आहार जसा तिचा नवरा संदीप नेहमी अपेक्षा करायचा. तिने स्टडी रूमच्या अर्ध्या उघड्या दरवाजाकडे पाहत आवाज दिला. आवाज न जास्त मोठा होता ना खूप मंद, फक्त इतका की कामात गुंग असलेला तिचा नवरा सहज ऐकू शकेल. संदीप, जेवण तयार आहे. आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. फक्त कीबोर्डवर बोटांच्या चालण्याची टिकटिक आवाज बाहेर येत होता. हा आवाज आता या घराचा एक भाग बनला होता. इतका ओळखीचा की आता अवंतिकाला याचा काही फरक पडत नसे. अवंतिकाने हळूच पाहिले. तिच्या चेहऱ्यावर निराशेची एक हलकीशी रेघ उमटली आणि गायब झाली. कारण तिला माहीत होते की संदीपसाठी त्यांचे हे काम किती महत्त्वाचे आहे. ती स्टडी रूमच्या दरवाजापाशी गेली आणि हळूच 2दा तिने ठोठावले. आज समीरची ओळखीची पाठ कॉम्प्युटरच्या चमकदार स्क्रीनसमोर झुकलेली होती. त्याच्या भुवया उंचावलेल्या होत्या. समीर एखाद्या गंभीर कामात गुंतला होता. साहजिकच तो एखाद्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये खूप वाईटरित्या अडकला होता. अवंतिकाने घसा साफ करत थोड्या मोठ्या आवाजात म्हटले, डायरेक्टर साहेब, जेवण थंड होत आहे. संदीपने स्क्रीनवर वेळ पाहिली आणि मग एक जांभळी घेत खोकला. त्याने आपली अपूर्ण फाईल सेव्ह केली आणि लॅपटॉप बंद केला आणि बाहेर आला. बाहेर येताना त्याने मोठ्या निष्काळजीपणाने अवंतिकाच्या खांद्यावर हात ठेवला आणि हलकेच थोपटले. तुझ्या मेहनतीबद्दल तुझे आभार. जे फक्त इतकेच करणे अवंतिकासाठी मनाचा थकवा घालवण्यासाठी पुरेसे होते. लग्नाच्या 5 वर्षात संदीपने क्वचितच अशा प्रकारे प्रेम व्यक्त केले होते. तिच्यासाठी हे छोटे छोटे इशारेच जगातील सर्वात मोठी देणगी होते, जी तिला खात्री देत होते की संदीपला तिची काळजी आहे. तो टेबलावर बसला, स्वतःसाठी भाताने भरलेली एक वाटी घेतली आणि कोणत्याही कौतुकाशिवाय किंवा प्रतिक्रियेशिवाय शांतपणे खाऊ लागला. जणू हे काही रोजचाच क्रम होता. अवंतिकाही त्याच्या समोर बसली. हळूहळू सूपचा चमचा पिताना ती आपल्या समोर बसलेल्या त्या माणसाकडे पाहू लागली. 35 वर्षाच्या वयात संदीपने स्वतःला खूप फिट ठेवले होते. दाट भुवया, त्याचे व्यक्तिमत्व असे होते जे कोणत्याही आईवडिलांना त्यांच्या मुलीसाठी पसंत पडेल. एका मोठ्या IT कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून त्याचे उत्पन्न खूप चांगले होते आणि तो दोन्ही कुटुंबाच्या नातेवाईकांच्या नजरेत एक यशस्वी जावई होता. बाहेरून पाहताना त्यांची जोडी एक आदर्श जोडी वाटायची, पण फक्त अवंतिकालाच माहीत होतं त्याच्या शांत चेहऱ्याखाली किती अशांत लाटा उठत होत्या. जेवण अर्धे संपले होते जेव्हा संदीपने अचानक आपली प्लेट खाली ठेवली. फोन उचलला. काही वेळ तो पाहिला आणि मग अवंतिकाकडे पाहून बोलला. त्याचा आवाज इतका शांत होता जणू तो हवामानाबद्दल बोलत आहे. हो, आठवलं. आईचा मेसेज आला होता.
ती म्हणत आहे की यावर्षी संपूर्ण कुटुंब दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या शहरात म्हणजे इथे गुजरातला येत आहे. अवंतिकाचा हात, ज्यात पनीरचा तुकडा होता, हवेतच थांबला. तिने घाबरून विचारले, संपूर्ण कुटुंब म्हणजे कोण कोण येत आहे? तिला एका अनर्थाची शंका आली, कारण संदीपच्या संपूर्ण कुटुंबाचा अर्थ खूप मोठा होतो. इतका मोठा की कधी कधी तो भीतीदायक वाटायचा. संदीपने आपल्या बोटांवर मोजायला सुरुवात केली. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही तीच शांतता दिसत होती. तर बघ, आई बाबा आहेत, मग छोट्या काकांचे कुटुंब म्हणजे ते 3 लोक, मग आत्या आणि काका ते 2 लोक आहेत, आणि मग तात्यांचं कुटुंब ते 4 लोक आहेत. हो, मावशींचं कुटुंबही ते सुद्धा 3 लोक आहेत. आपण कदाचित एकूण 20 लोक असू. अवंतिकाच्या हातातून चमचा सुटून टेबलावर पडला आणि एक कोरडा थंड श्वास खोलीत गुंजला. 20 लोक? तिच्या मेंदूने वेगाने हिशोब केला. 90 स्क्वेअर मीटरचा फ्लॅट, 2 बेडरूम, 1 लिव्हिंग रूम, शेवटी 20 लोक एकत्र यामध्ये कसे मावू शकतात? तिने आपल्या चेहऱ्यावर एक खोटे हसू आणण्याचा प्रयत्न केला. तू चेष्टा करतोयस ना? आपल्या घरात इतके लोक कसे राहू शकतील? संदीपने खांदे उडवले आणि आरामात आपले जेवण सुरू ठेवले. अरे, जर जागा कमी पडली तर थोडं ॲडजस्ट करून घेऊ. यात काय मोठी गोष्ट आहे? लहानपणी आपण सगळे असेच तर वाढलो आहोत. जमिनीवर गाद्या टाकू, सोफ्यावर झोपू, शेवटी सगळे आपलेच तर लोक आहेत. यात इतक्या फॉर्मॅलिटीची काय गरज? एका क्षणासाठी अवंतिकाला चक्करच आली. तिला असे वाटले की कोणीतरी तिच्या छातीवर एक जड दगड आणून ठेवला आहे. तिला गेल्या वर्षीची दिवाळी आठवली, जेव्हा ते समीरच्या गावी गेले होते. 20पेक्षा जास्त लोक 3 मजली घरात कोंबले गेले होते. तिला 3 खोडकर मुलांसोबत गच्चीवर असलेल्या एका छोट्याशा गुदमरलेल्या खोलीत झोपावे लागले होते. तर घरातील सर्व पुरुष बाहेर लिव्हिंग रूममध्ये बसून रात्रभर पत्ते खेळत आणि सिगरेट पीत राहिले होते. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपला आवाज शक्य तितका शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. संदीप, आपण यावर पुन्हा बोलू शकतो का? 20 लोक घरी येतील. त्यांच्या खाण्यापिण्याची, झोपण्याची, उठण्याची व्यवस्था करणे ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. मग दिवाळीच्या आसपास मला वर्षाच्या अखेरच्या रिपोर्ट्ससाठी ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबावं लागू शकतं. संदीपने आपले डोके वर उचललेही नाही. त्याने एका अशा आदेशाप्रमाणे उत्तर दिले जो टाळताच येणार नाही. मी आईला वचन दिलं आहे आणि ती खूप खुश आहे. म्हणत होती की शेवटी त्यांना शहरात आपल्या मुलाच्या घरी दिवाळी साजरी करण्याची संधी मिळेल. तू तर जाणतेस, जेव्हापासून आपले लग्न झाले आहे आपण दरवर्षी गावीच जातो. दरवर्षी मोठ्या वडीलधाऱ्यांना हा आनंद देणे आपले कर्तव्य आहे. अवंतिकाच्या मुठी टेबलाखाली घट्ट झाली. तिचे नखे तिच्या तळहातात इतक्या जोरात रुतत होते की वेदना होऊ लागली. पुन्हा तीच गोष्ट नेहमीप्रमाणे. गेल्या 5 वर्षात घर खरेदी करण्यापासून दोन्हीकडच्या आईवडिलांना पैसे पाठवण्यापर्यंत संदीपने नेहमी एकट्यानेच सर्व निर्णय घेतले होते. आणि मग संस्काराचं आणि परंपरांचं कारण देऊन तिला मान्य करायला भाग पाडलं होतं. तिला आपला आवाज थरथरताना जाणवला. हे भीतीमुळे नव्हतं, तर आतल्या भरलेल्या रागामुळे आणि गुदमरल्यामुळे होत होतं. तर मग तू एकदाही विचार केलास का की 20 लोकांचं जेवण कोण बनवेल? रोज एवढी भांडी कोण घासेल? घरात फक्त एक बाथरूम आहे. सकाळी किती मोठी रांग लागेल? किंवा काय आपल्या बेडरूमही तुझ्या आईबाबांना देऊन टाकला जाईल आणि आपण लिव्हिंग रूममध्ये झोपू? यावेळी संदीपने डोके वर उचलले. त्याच्या भुवया रागाने आकसल्या आणि त्याच्या चेहऱ्यावर आधीरता स्पष्ट दिसत होती. हे कसले वागणे आहे तुझे? माझ्या आईबाबांनी मला वाढवून इतका मोठा केला आहे. जर ते आपल्या मुलाच्या घरी दिवाळी साजरी करायला येत असतील तर यात चुकीचं काय आहे? जेवण बनवणं आणि भांडे घासणं कोणतं अवघड काम आहे? तू काही दिवसांची सुट्टी घे, सर्व काही होईल. सुट्टी घे, हे 2 शब्द अवंतिकाच्या कानात सुईसारखे टोचले. तिला विश्वास बसत नव्हता की ज्या पतीसोबत तिने इतकी वर्ष घालवली तो इतका गैरजबाबदार शब्द कसं काय बोलू शकतो? मी 3 मोठ्या प्रोजेक्टरवर काम करत आहे आणि सर्वांना दिवाळीच्या आधी ते प्रोजेक्ट पूर्ण करायचे आहे. अवंतिकाच्या तोंडातून आलेला प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा शब्द कदाचित संदीपच्या अहंकाराला दुखावून गेला. त्याने टेबलावर जोरात हात मारला. सूपची वाटी उडाली आणि पांढऱ्या शुभ्र टेबल क्लॉथवर सांडली. तो रागाने ओरडला. त्याचा चेहरा रागाने बिघडला होता. अवंतिका, तुझ्यामध्ये थोडीही लाज लज्जा शिल्लक आहे का? माझ्या आईबाबांनी माझ्या शिक्षणासाठी, माझं संगोपन करण्यासाठी किती मेहनत केली आहे, आणि आता जर ते फक्त आपल्या मुलाचं घर पाहायला येत असतील तर तुला इतका त्रास का होत आहे? अवंतिका आपल्या पतीच्या त्या अनोळखी चेहऱ्याकडे पाहत राहिली जो तिच्यावर ओरडत होता. काय हा खरोखरच तोच संदीप आहे ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं? तोच ज्याने कधी पावसात माझ्यासाठी छत्री धरली होती? ज्याने माझ्यासोबत रात्र जागून माझं ग्रॅज्युएशनचं प्रोजेक्ट पूर्ण करून घेतलं होतं? तिने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. तिचा आवाज बर्फासारखा थंड झाला. मी असे म्हटले नाही की मी त्यांचे स्वागत करू इच्छित नाही, पण 20 लोक खरंच खूप जास्त आहेत. आपल्याला किमान आधी तयारी आणि चर्चा तरी करायला हवी होती. संदीपने तिचे म्हणणे निर्दयीपणे तोडले.
यात बोलण्यासारखं काही नाही, हे ठरलेलं आहे. जर तुला जास्त थकवा जाणवला तर आत्या किंवा मावशींची मदत मागून घे. अवंतिकाला माहीत होते की आता वाद घालणे व्यर्थ आहे. एकदा का संदीप संस्कार आणि कर्तव्याचा झेंडा उचलतो तर त्याच्या प्रत्येक गोष्टीला एक स्वार्थी आणि उद्धट सुनेचा टोमणा मानले जाते. ती शांतपणे उठली, भांडी आवरली आणि उरलेले जेवण फ्रीजमध्ये ठेवले. तिचे हात एका मशनीसारखे चालत होते, जणू एखादी कैदी आपली शिक्षा भोगत आहे. ही रात्र खूप लांब असणार होती. त्या रात्री अवंतिका एक क्षणही आपले डोळे मिटू शकली नाही. वाद झाल्यानंतर संदीप अशा गाढ झोपेत झोपला होता, जणू काही झालेच नाही. रात्रीच्या शांततेत त्याच्या घोरण्याचा आवाज अवंतिकाच्या हृदयावर अजून मोठे ओझे टाकत होता. ती शांतपणे बेडवरून उठली. तिचा बेड जो लवकरच तिचा उरणार नव्हता, आणि एक उशी घेऊन लिव्हिंग रूममध्ये आली. मऊ सोफाही तिच्या हृदयातील काट्यांना आराम देऊ शकत नव्हता. ती स्वतःला सावरून सोफ्यावर झोपली आणि खिडकी बाहेर पाहू लागली. रस्त्यावरील पिवळा प्रकाश हवेत तरंगणाऱ्या धुळीच्या कणांवर पडत होता. सर्व काही धुसर आणि अनिश्चित वाटत होतं, अगदी तिच्या स्वतःच्या भविष्याप्रमाणे. झोप आणि जागण्याच्या स्थितीमध्ये अवंतिकाला अचानक जवळपास 10 वर्षांपूर्वीची पावसाची एक दुपार आठवली, जेव्हा ती आणि संदीप कॉलेजमध्ये जात होते. तेव्हा तो आला. त्याच्या हातात एक निळ्या रंगाची छत्री होती. त्याने काहीही म्हटले नाही, फक्त शांतपणे तिच्यासाठी छत्री उघडली आणि तिला मुलींच्या हॉस्टेलपर्यंत सोडले. तर त्याचा स्वतःचा एक खांदा पूर्णपणे भिजला होता. असा माणूस जो तिला वाचवण्यासाठी स्वतः भिजायला तयार आहे. पण आज तोच माणूस तिला जबाबदाऱ्या आणि अतार्किक मागण्यांच्या वादळात ढकलत आहे आणि तिला एकटीला सर्व काही सहन करायला भाग पाडत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील वातावरण अगदी जड झाले. नाश्त्याच्या वेळी दोघांनी एकमेकांशी एक शब्दही बोलला नाही. अवंतिका शांतपणे आपला नाश्ता करत होती, तर संदीप असा व्यवहार करत होता जणू गेल्या रात्रीचं भांडण कधी झालंच नव्हतं. तो अजूनही आपल्या फोनवर बातम्या वाचत होता आणि मध्ये मध्ये एखाद्या शीर्षकावर आपल्या भुवया आकसून घेत होता. त्याचे असे वागणे त्याच्या ओरडण्यापेक्षा जास्त भीतीदायक वाटत होते. हे स्पष्ट दिसत होते की त्याच्या नजरेत अवंतिकाच्या रागाला आणि तिच्या त्रासाला काहीही महत्त्व नव्हते. तो कामावर निघून गेला आणि अवंतिकाला त्या रिकाम्या घरात एकटं सोडून गेला. सोबतच त्या 20 लोकांचा अदृश्य दबाव होता, जे लवकरच येऊन तिचे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणार होते. त्या संध्याकाळी संदीप रोजपेक्षा उशिरा घरी परतला आणि त्याचा दारूचा हलकासा वास येत होता. त्याने काल रात्रीच्या घटनेबद्दल माफी मागितली नाही. त्याऐवजी आंघोळ केल्यानंतर तो सोफ्यावर येऊन बसला, जिथे अवंतिका टीव्हीवर एक कंटाळवाणा कार्यक्रम पाहत होती. आणि त्याने एक नवी मागणी ठेवली, एक अशी मागणी जी तिच्या संपूर्ण खानदानाची सेवा करण्यापेक्षा जास्त अपमानजनक होती. तुझा वर्षाच्या अखेरचा बोनस किती मिळाला आहे? या आठवड्यात जेव्हा तो मिळेल तेव्हा तो मला देऊन टाक, जेणेकरून मी या दिवाळीसाठी खरेदी आणि बाकीचे खर्च पाहू शकेन. अवंतिकाने झटक्यात टीव्ही बंद केला आणि संदीपकडे वळली. तिचा संयम आता संपला होता. मी माझा बोनस तुला का देऊ? हे ते पैसे आहेत जे मी वर्षाच्या शेवटच्या 3 महिन्यात ओव्हरटाईम करून कमवले आहेत. ही माझी कष्टाची कमाई आहे. पहिल्यांदाच तिने आपला आवाज मऊ ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. तिने थेट त्याच्या डोळ्यात पाहिले आणि तिच्या डोळ्यात आता कोमलता दिसत नव्हती, फक्त निराशा आणि राग दिसत होता. त्याला हे सर्व खूप मजेशीर वाटत होते. त्याला हवे होते की तिने आपल्या कुटुंबाच्या सेवेसाठी आपली मेहनत आणि आपले पैसे दोन्ही लावावेत. तर त्याने आरामात बसून एक आज्ञाधारक मुलाचा पुरस्कार मिळवावा. समीर अवंतिकाच्या त्या तीव्र विरोधाने थक्क झाला. त्याने आपल्या भुवया आकसल्या आणि त्याच्या आवाजात चिडचिडपणा निर्माण झाला. तुझे पैसे या घराचे पैसे नाहीत का? तू माझ्याकडे पैशाचा हिशोब का ठेवतेस? मी तुझा पती आहे. माझ्या आईवडिलांची काळजी घेणं हे तुझेही कर्तव्य आहे. किंवा तुला असे वाटते की सर्व नातेवाईक इथे यावेत आणि एक फिकी दिवाळी त्यांनी पाहावी, जेणेकरून लोक माझ्यावर हसतील की मी एक नालायक माणूस आहे जो आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकत नाही? त्याने पुन्हा तीच उदाहरणं देण्यास सुरुवात केली. आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या मोठ्या खानदानाच्या मधील रेषा धूसर केली. हे एक असे शस्त्र होते जे तो नेहमी आपली गोष्ट मनवण्यासाठी वापरायचा. अवंतिका हसली, असे हसू ज्यामध्ये कडवटपणा आणि वेदना दिसत होती. संदीप स्वतःला आणि मला फसवणं तू थांबव. तू हे पैसे एका चांगल्या दिवाळीसाठी मागत नाहीस. तू ही मागणी यासाठी करत आहेस जेणेकरून तू नातेवाईकांसमोर आपला रुबाब दाखवू शकशील, जेणेकरून ते पैसे वाटू शकशील आणि हे सिद्ध करू शकशील की तू किती यशस्वी आहेस. पण काय तू कधी माझ्याबद्दल विचार केलास? मी सुद्धा एक माणूस आहे. मलाही थकवा येतो. माझाही स्वतःचा आत्मसन्मान आहे. वाद वाढत गेला आणि तीक्ष्ण शब्द त्या नात्यावर चाकूच्या धारेसारखे चालत होते, जे आधीच तडांनी भरलेले होते. रागाने संदीपला अंध केले होते. तो अचानक उभा राहिला. अवंतिकाच्या चेहऱ्याकडे बोट दाखवत ओरडला, अवंतिका, आपल्या मर्यादेत राहा.
मी तुला सांगतोय, एक पत्नी म्हणून तुला तुझी जागा माहीत असली पाहिजे. तुला आपल्या सासरच्या लोकांची काळजी घेणं आवश्यक आहे. जर तुला हे करायचे नसेल तर दुसरी कोणीतरी हे करायला तयारच आहे. शेवटचे वाक्य एका ठिणगीसारखे होते, ज्याने अवंतिकाच्या संयमाची शेवटची सीमाही जाळून टाकली. ती सुद्धा उभी राहिली. तिचा आवाज बर्फासारखा थंड होता. ठीक आहे, तर जा आणि दुसरी कोणाला तरी शोध. मी आता ही गुलामी सहन करू शकत नाही. सपाट असा एक कर्कश आवाज लिव्हिंग रूममध्ये घुमला आणि सर्व काही जणू थांबल्यासारखेच झाले. संदीपने आपल्या गर्वाला आव्हान दिले, त्यामुळे एका क्षणासाठी स्वतःचे भान हरपले आणि अवंतिकाच्या तोंडावर एक जोरदार थप्पड त्याने मारली. तिचा एक गाल जळू लागला. तिच्या कानात एक विचित्र आवाज घुमू लागला आणि तिच्या मनात एक भयावह रिकामेपण पसरलं. ती थप्पड फक्त तिच्या त्वचेवर बसली नव्हती, तर तिच्या आत्मसन्मानावर, तिच्या प्रेमावर आणि या लग्नाच्या उरलेल्या आनंदी आठवणींवर केलेला प्रहार होता. संदीपही स्वतःच्या कृत्यावर थक्क झाला. त्याच्या डोळ्यात एका क्षणासाठी पश्चाताप झळकला, पण त्याच्या पुरुषी अहंकाराने लवकरच त्यावर पडदा टाकला. त्याने माफी मागितली नाही, फक्त काहीतरी पुटपुटला. जणू म्हणत होता, हे करायला मला तूच भाग पाडले आहेस. मग तो बेडरूममध्ये निघून गेला आणि त्याने दरवाजा जोरात बंद केला. अवंतिका तिथेच उभी राहिली. तिने आपला हात आपल्या जळणाऱ्या गालावर ठेवला. ती रडली नाही, एकही अश्रू खाली पाडला नाही. तिला फक्त एक असा थंडपणा जाणवत होता, जो तिच्या काळजातून निघून संपूर्ण शरीरात पसरत होता. तिने बेडरूमचा बंद दरवाजाकडे पाहिले, मग त्या घराकडे पाहिले, जे तिने आपल्या पूर्ण तारुण्याने सजवले होते. आज हे घर अचानक खूप परके वाटत होते. त्या क्षणी तिला समजले होते की काहीतरी कायमचं तुटलं आहे. प्रेम मरून गेलं होतं आणि तिचं लग्नही. संदीपच्या त्या थापडेने अवंतिकाच्या मनातील सर्व कुमकुवत भावना वाहून नेल्या होत्या आणि मागे फक्त एक थंड शांतता सोडून गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती सर्वांच्या आधी जागी झाली, पण नेहमीप्रमाणे नाश्ता करण्यासाठी नाही, तर सोफ्यावर शांतपणे बसून एका अनिश्चित शून्यात पाहण्यासाठी. जेव्हा संदीप झोपेतून आणि थोड्या नामुष्कीसह खोलीतून बाहेर आला, तेव्हा तो एका कोल्ड वॉर किंवा किमान तिच्या रागासाठी तयार होता. पण तसे काहीही झाले नाही. अवंतिकाने फक्त मान वर करून त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात कोणताही भाव दिसत नव्हता आणि मग सपाट आवाजात म्हणाली, मी विचार केला आहे, तू बरोबर बोलत होतास. मी माझा दिवाळीचा बोनस काढून तुला देईल, जेणेकरून तू दिवाळीची व्यवस्था करू शकशील. शेवटी हे कुटुंबासाठीच तर आहे. संदीप एका क्षणासाठी थक्क झाला. त्याला आपल्या कानांवर विश्वास बसला नाही. या अचानक मिळालेल्या आज्ञाधारकतेने त्याला सुटकेचा श्वास दिला आणि त्याच्या मनात विजयाची भावना निर्माण झाली. त्याने विचार केला की काल रात्रीची थप्पड कदाचित थोडी जास्तच झाली होती, पण हे स्पष्ट होते की त्याचा उपयोग झाला होता. त्याने या भोळ्या पत्नीला एक धडा शिकवला होता. तिला तिच्या जागेची आठवण करून दिली होती. तो जवळ आला. त्याचा आवाज खूप मऊ होता. तुला लवकरच समजलं, हे खूप चांगलं झालं. मी पण फक्त माझ्या कुटुंबाचं भलं इच्छितो. तू फक्त ऑफिसला जा. घराच्या व्यवस्थेबद्दल मी आईशी बोलेल. त्याला अजिबात जाणीव झाली नाही. तिचं हे समर्पण हार नसून एक महान पळवाटेची सुरुवात होती. त्या दिवशी ऑफिसमध्ये अवंतिका मशीनप्रमाणे काम करत राहिली, पण तिचे डोके सतत आपल्या योजनेच्या प्रत्येक पायरीची आखणी करत होते. लंच ब्रेकमध्ये तिने जेवण केले नाही, तर थेट जवळच्या बँकेत गेली. तिने शांतपणे आपल्या सॅलरी अकाउंटमधून 1,00,000पेक्षा जास्त बोनस काढला, जो नुकताच आला होता. आणि त्याच्यासोबत आपली पूर्ण बचत जवळपास 3,00,000, जी तिने गेल्या 5 वर्षात फिलायन्स प्रोजेक्टमधून जमा केली होती, तीही काढली. मग तिने दुसऱ्या बँकेत एक नवीन खाते उघडले, एक असे खाते जे फक्त तिच्या नावावर होते, आणि सर्व पैसे तिने त्यात जमा केले. जेव्हा तिने आपल्या हातात नवीन कोरे बँक कार्ड पकडले, तेव्हा तिला वाटले की जणू ती एक चावी पकडत आहे, एक नवीन आयुष्याची चावी. दुपारी एका क्लायंटला भेटण्याच्या बहाण्याने अवंतिका एका छोट्या कॅफेमध्ये गेली, जिथे तिने आपली सर्वात जवळची मैत्रीण काव्याला बोलवले होते. अवंतिकाच्या गालावर हलकासा निळा वळ पाहून काव्या मात्र थक्क झाली आणि मग तिच्या मनात राग उसळला. त्या मूर्ख माणसाने त्याने तुझ्यावर हात उचलला. हे देवा, अवंतिका, तू आत्तापर्यंत हे सर्व कसं सहन करत आहेस? अवंतिकाने फक्त आपले डोके हलवले. तिचा आवाज विचित्रपणे शांत झाला होता. काव्या, मी निर्णय घेतला आहे. मी जात आहे. तिने काव्याला आपल्या फोनवर पॅरिससाठीची एकतर्फी फ्लाईट तिकीट दाखवली, जी तिने नुकतीच बुक केली होती. फ्लाईट 3 दिवसानंतर दिवाळीच्या 2 दिवस आधीच होती. काव्या थक्क आणि चिंतित दिसत होती, पण त्याचबरोबर तिला आनंदही होत होता. तू खरोखर जात आहेस? खूप चांगलं केलंस. जा, त्या कुटुंबाला चांगलाच धडा शिकव. पण तू सर्व तयारी केली आहेस का? परदेशात एकटी कशी राहशील? अवंतिकाने आपल्या मैत्रिणीचा हात धरला. तिच्या डोळ्यात एक अशी दृढता दिसत होती, जी आधी कधीही दिसली नव्हती. माझ्या त्यागावर आणि माझ्या संयमावर प्रहार झाला आणि त्याने मला जाग आणली की मी आता असे आयुष्य जगू शकत नाही. माझ्याकडे बचत आहे. मला फ्रेंच भाषा येते. मी ठीक राहीन.
तिने काव्याला आपली पूर्ण योजना सांगितली आणि तिला विनंती केली की जर काही झालं तर तिने तिच्या आईवडिलांची काळजी घ्यावी. संध्याकाळी घरी परतल्यावर अवंतिकाने आज्ञाधारक पत्नीची भूमिका निभावणे सुरू ठेवले. तिने संदीपचे आवडते पदार्थ बनवले, त्याच्या कामाबद्दल त्याला विचारले आणि नातेवाईकांच्या स्वागतासाठी काय खरेदी करायचे आहे यावर चर्चाही केली. संदीप खूप खुश दिसत होता. तो फोनवर आपल्या आईला बडाही मारत होता की त्याची पत्नी किती समजूतदार आणि आज्ञाधारक झाली आहे. त्या रात्री जेव्हा ती आपला कपाट साफ करत होती, अवंतिकाला आपला पासपोर्ट सापडला. तिने पाने उलटली आणि अचानक वैयक्तिक माहितीच्या पानावर येऊन थांबली. फोटो अनेक वर्षांपूर्वी काढलेला होता. फोटोमध्ये मुलीचे डोळे चमकत होते आणि तिच्या ओठांवर स्वप्नांनी भरलेले हसू दिसत होते. एक विसरलेली आठवण अचानक तिच्या मनात तरळून गेली. हे त्यांच्या पदवीदान समारंभाच्या दिवसाची गोष्ट होती. संदीपने उन्हाने भरलेल्या कॉलेजच्या अंगणात तिचा हात धरला होता आणि वचन दिले होते, जेव्हा मी यशस्वी होईल तेव्हा मी तुला पॅरिसला नेईल. आपण सीन नदीच्या काठी फिरू. मी तुला आयफेल टॉवरखाली प्रपोज करेन. ते वचन आजही तिच्या कानात घुमत होते. पण वचन देणारा तो माणूस आता एक हिंसक नवरा बनला होता. पॅरिस अजूनही तिथेच होते, पण त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता ती एकटी उरली होती. तिने पासपोर्टमधील आपल्या फोटोला हळूच स्पर्श केला. एक अश्रू तिच्या गालावरून ओघळला, पण हे दुःखाचे अश्रू नव्हते. ही तिची पाठवणी होती. अशा तारुण्याची पाठवणी जे चुकीच्या हातात सोपवली गेली होती. तिने काळजीपूर्वक पासपोर्ट आपल्या हँडबॅगच्या एका गुप्त कप्प्यात ठेवला, जो ती आपल्यासोबत नेणार होती. तिने काही दिवसांपूर्वीच मोठ्या चालाखीने आपला सुटकेस पॅक केला होता, ज्यामध्ये फक्त आवश्यक कपडे, काही वैयक्तिक वस्तू आणि सर्व महत्त्वाची कागदपत्र ठेवली होती. तिने ती बॅग कपाटाच्या सर्वात आत जाड हिवाळी कपड्यांच्या मागे लपवली होती. सर्व काही तयार होतं. आता तिला फक्त शांतपणे या नाटकाचा शेवटचा भाग निभवायचा होता आणि आपल्या स्वातंत्र्याच्या दिवसाची वाट पाहायची होती. तिने बाल्कनीतून बाहेर पाहिले. रात्र शांत दिसत होती, पण तिच्या मनात एक जबरदस्त बंडाची लाट उसळली होती. दिवाळीच्या 2 दिवस आधी अवंतिकाच्या छोट्या घराची शांतता अखेर भंग झाली. सकाळच्या वेळी संदीपचे पूर्ण कुटुंब बोरी बिस्तरा घेऊन आणि आपल्यासोबत स्वतःचा खास गोंधळ घेऊन त्यांच्या घरी पोहोचले. दरवाजा उघडताच अवंतिकाला तिच्या सासूबाई श्रीमती विमला देवी यांच्या तपासात्मक नजरेचा सामना करावा लागला. हे घर तर गावापेक्षाही जास्त स्वच्छ नाही. आजकालच्या सुना खूप आळशी झाल्या आहेत. अवंतिका फक्त हसली. असे हसू जे इतके फिके वाटत होते की ते नकली वाटत होते. आणि मग मान खाली घालून एकामागून एक सगळ्यांना तिने नमस्ते केलं. ती एका रोबोटच्या वेगाने फिरत होती. चहा बनवत होती, पाणी देत होती, पाहुण्यांना मिठाई आणि नाश्ता वाढत होती. तर संदीप अभिमानाने फुगून आपल्या तात्यांना आणि काकांना आपल्या यशाचे किस्से ऐकवत होता. 2 छोटे पुतणे पूर्ण घरात धावत होते आणि त्यांनी अवंतिकाच्या लाडक्या रोपांना, जे तिने मोठ्या मेहनतीने लावले होते, त्याला त्यांनी एक मिनी फुटबॉलचे मैदान बनवले होते. काही हिरवी पानं निर्दयपणे चिरडली गेली होती. पण मूर्खपणाचा कळस तेव्हा झाला जेव्हा तिची नणंद शालिनी आली. सामान ठेवताच ती थेट दोघांच्या बेडरूममध्ये गेली आणि अवंतिकाच्या ड्रेसिंग टेबलचे तिने कप्पे उघडले. शालिनीने अवंतिकाची महागडी स्किन केअर क्रीमची बॉटल उचलली, जी विकत घेण्यासाठी अवंतिकाला अनेक महिन्यांचा पगार वाचवावा लागला होता. एकही शब्द न विचारता तिने झाकण उघडले आणि मोठ्या प्रमाणात क्रीम काढून आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावली. अवंतिका जेव्हा काहीतरी घेण्यासाठी आत आली तेव्हा हे दृश्य पाहून तिचे काळीजच थबकले, पण तिने तरीही आपला संयम राखला. शालिनी, ती क्रीम. शालिनीने अवंतिकाचे बोलणे पूर्ण होण्याआधीच तिला तिरकस नजरेने पाहिले आणि तिच्या आवाजात अहंकार दिसत होता. फक्त एक क्रीमच तर आहे वहिनी. तुम्ही यासाठीही तरसताय? माझा भाऊ इतका कमवतो. तुम्ही घरी ऐश करत आहात आणि आपल्या नंदेचाही हिशोब ठेवताय. याच वेळी संदीप तिथे आला. हे ऐकून त्याने आपल्या बहिणीची बाजू घेतली. अगं अवंतिका, इतकी छोटी विचारसरणी ठेवू नकोस. आता तिने थोडी तुझी क्रीम वापरली तर काय झालं? आपण सगळे एकच कुटुंब तर आहोत ना. संदीपचे शब्द अवंतिकाच्या आधीच जखमी झालेल्या हृदयावर अजून एक चाकूच्या धारेसारखे वार करत होते. तिने काहीही म्हटले नाही. ती शांतपणे वळली आणि आपली भूमिका निभावत राहिली. दुपारी ती एकटी स्वयंपाकघरात जवळपास 20 लोकांसाठी जेवण बनवत होती. प्रत्येकाची चव वेगळी, प्रत्येकाची फरमाईश वेगळी. सासू म्हणत होती की ही भाजी खारट आहे, ती बेचव वाटत आहे. त्यांना काहीतरी खास हवे होते. ती एक पगार नसलेल्या मोलकरणीसारखं काम करत होती. घाम येऊन तिची पाठ भिजली होती. तर संपूर्ण सासर बाहेर लिव्हिंग रूममध्ये बसून TV पाहत होते, शेंगदाणे खात होते आणि तिचीच निंदा करत होते. तिच्या मनात यावेळी फक्त एकच विचार येत होता, बस थोडा वेळ, फक्त काही तास. संध्याकाळी स्वयंपाकघराच्या युद्धभूमीला साफ केल्यानंतर तिच्या सासूने तिला बोलावले आणि एक भव्य घोषणा केली. आज रात्री मी आणि तुझे सासरे तुझ्या रूममध्ये झोपू. ती रूम जास्त मोकळी आहे.
म्हातारपणात खाली जमिनीवर झोप येत नाही. तुम्ही दोघं स्टडी रूममध्ये काही दिवस झोपा. संदीपने याचा जराही विरोध केला नाही. त्याने याला एक स्वाभाविक गोष्ट मानले, त्या संस्काराचा एक भाग ज्याचा तो नेहमी मोठेपणा करत असे. अवंतिकाने फक्त आज्ञाधारकपणे मान डोलावली आणि मग शांतपणे आपल्या खोलीत जाऊन आपले गादी आणि उशी आवरू लागली. तिचे हृदय बर्फासारखे थंड झाले होते. हे घर कायदेशीररित्या तिच्या नावावरही होते, पण प्रत्यक्षात तिला इथे कशाचाही निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नव्हता. दुपारी साधारण 4च्या सुमारास जेव्हा ती सर्व माणसं लांब प्रवासानंतर थकून आराम करत होते, तेव्हा अवंतिकाने घड्याळाकडे पाहिले. वेळ आली होती. तिने स्वच्छ कपडे घातले आणि एक हलका कोट घातला आणि लिव्हिंग रूममध्ये आली. तिने संदीपला सांगितले, जो आपल्या फोनवर गेम खेळण्यात व्यस्त होता, मी जवळच्या सुपर मार्केटला जात आहे. काही डिस्पोजेबल प्लेट्स आणि ग्लास आणायचे आहेत. घरात इतक्या लोकांसाठी भांडे कमी पडतील. संदीपने मान वर न करताच हो म्हटले. ठीक आहे, लवकर जाऊन परत ये. आई म्हणत होती की आज रात्री त्यांना पनीरचे मोमोज खायचे आहेत. त्यांच्यासाठी लागणारे सामानही घेऊन ये. त्याला माहीत नव्हते की ही शेवटची वेळ होती जेव्हा तो तिला कोणताही आदेश देऊ शकला होता. अवंतिकाने हळूच जी असे म्हटले. तिने लिव्हिंग रूममध्ये एक नजर टाकली. तिने त्या सर्व चेहऱ्यांना लक्षात ठेवले, त्या सर्व लोकांना ज्यांनी तिचं आयुष्य नरक बनवलं होतं. तिने आपली बॅग उचलली, ज्यामध्ये तिची सर्व ओळखपत्र, पासपोर्ट, पैसे आणि तिचे भविष्य होते, आणि शांतपणे दरवाजाच्या बाहेर पडली. लिफ्टचा दरवाजा हळूच बंद झाला आणि तिला त्या गोंधळाच्या, मतलबाच्या आणि कुत्सित जगापासून वेगळे केले जे मागे राहिले होते. तिने एक दीर्घ श्वास घेतला. असे वाटले की जणू तिने हजारो किलोचे ओझे उतरवले आहे. सुपरमार्केटला जाण्यासाठी उजवीकडे वळण्याऐवजी ती दृढपणे डावीकडे वळली आणि थेट मेट्रो स्टेशनच्या दिशेने निघून गेली. संध्याकाळी 5:30 वाजता अवंतिका एअरपोर्टच्या वेटिंग एरियामध्ये आरामात बसली होती. तिने लवकरच सर्व औपचारिकता पूर्ण केल्या होत्या. इलेक्ट्रॉनिक बोर्डवर पॅरिस फ्लाईट VN 550 प्रस्थान 8:08 लिहिलेले दिसत होते. ते पाहून तिचे हृदय जोरात धडधडू लागले. तिच्या खिशात फोन वाजला. हा संदीपचा मेसेज होता. खरेदी झाली आहे का? इतका उशीर का होतोय तुला? लवकर परत ये, आई बोलवत आहे. अवंतिकाने मेसेजकडे पाहिले आणि तिच्या ओठांवर एक हलके पण स्वातंत्र्याने भरलेले हसू उमटले. तिने उत्तर दिले नाही, फक्त फोन बंद केला, जुना सिम कार्ड काढला आणि तो जवळच्या कचरापेटीत फेकून दिला. या क्षणापासून संदीपसाठी अवंतिका मेली होती. एक नवी अवंतिका इथून हजारो किलोमीटर दूर एका नवीन ठिकाणी जन्म घेण्याच्या तयारीत होती. तेव्हा विमानाने गर्जना करत रनवेवरून स्वतःला वेगळे केले आणि रात्रीच्या आकाशात उंच झेपावले, तेव्हा अवंतिकाने आपला चेहरा थंड खिडकीवर टेकवला. खाली ते शानदार शहर ज्यामध्ये तिने 7 वर्ष घालवली होती, आपल्या उंच इमारती आणि चमचमत्या रस्त्यांसह हळूहळू लहान लहान होत गेले. थोड्याच वेळात ते फक्त चमकणाऱ्या रेघेसारखे उरले आणि मग अंधारात हरवून गेले. एक गरम अश्रू तिच्या गालावरून ओघळला, पण आता त्यात दुःखाचा कडवटपणा नव्हता, तर स्वातंत्र्याची गोडी होती. लग्नाच्या 5 वर्षापर्यंत ती कुटुंब, जबाबदारी आणि संस्कार नावाच्या एका अदृश्य पिंजऱ्यात कैद होती. आज तिने स्वतः या पिंजऱ्याला तोडून टाकले होते. तिने एअर होस्टेसला बोलावले, हसली आणि तिला फ्रेंच भाषेत म्हणाली, जी तिने अनेक वर्षांपासून वापरली नव्हती, पण ती अजूनही तितकीच प्रभावी वाटत होती. माफ करा, मला एक ग्लास शॅम्पेन मिळेल का? एअर होस्टेस थोडी आश्चर्यचकित झाली, पण तरीही नम्रपणे हसली आणि लवकरच तिच्यासाठी सोनेरी रंगाच्या वाईनचा एक ग्लास घेऊन आली, ज्यामध्ये छोटे छोटे बुडबुडे उठत होते. अवंतिकाने ग्लास उचलला, एखादा सण साजरा करण्यासाठी नाही, तर आपल्या पुनर्जन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी. आजपासून ती संदीपची पत्नी नव्हती, ती त्या कुटुंबाची सून नव्हती, ती फक्त अवंतिका होती. तिने वाईनचा एक घोट घेतला. तिखट आणि गोड चव तिच्या घशात पसरली आणि तिच्या मनात अजूनही धगधगत असलेल्या जखमांना शांत केले. 12 तासांपेक्षा जास्त प्रवासानंतर अखेर ती पॅरिसच्या चार्ल्स डी गॉल विमानतळावर उतरली. इथली हवाही वेगळी वाटत होती. ती हवा ताजी व थंड होती आणि त्यात एकाच वेळी प्राचीन आणि आधुनिक सुवास होता. तिने आपला एकमेव सुटके सोडला आणि अनोळखी लोकांच्या गर्दीत हरवून गेली. तिला एक अनोळखीपणा आणि अनामिकतेचा अनुभव आला. कोणालाही माहीत नव्हते की ती कोण आहे. कोणीही तिला जज करणारे नव्हते. कोणालाही तिच्याकडून काहीही मागायचे नव्हते. तिने मॉमॉर्टे क्षेत्रासाठी एक मेट्रो घेतली, जिथे तिने ऑनलाईनच एका छोट्या हॉटेलची रूम बुक केली होती. रूम जास्त मोठी नव्हती, पण त्याला एक छोटी बाल्कनी होती, ज्यातून थेट सॅक्रेड कोअर बॅसिलिकाचा नजारा दिसत होता, जो एखाद्या पेंटिंगसारखा सुंदर होता. आंघोळ करून आणि आरामदायी कपडे घातल्यानंतर अवंतिकाला भूक लागली. तिने फिरायला आणि नाश्त्यासाठी एखादे कॅफे शोधण्याचा निर्णय घेतला. ती एका गल्लीत लपलेल्या एका छोट्या बेकरीमध्ये घुसली. लोणी आणि भाजलेल्या पिठाच्या वासाने तिचे पोट भुकेने व्याकुळ झाले. तिने एक बदाम क्रॉसा आणि एक गरम कॅफे लातेचा ऑर्डर दिली. जेव्हा तिने क्रॉसाचा पहिला तुकडा चाखला, तेव्हा त्याचा कुरकुरीतपणा तिच्या तोंडात विरघळला.
मग आतला मऊ लोणी आणि बदामाच्या चवीने भरलेला थर आला. ती जवळजवळ रडली. किती कालावधीनंतर तिला असा शांत नाश्ता करण्याची संधी मिळाली होती. एक असा नाश्ता ज्यासाठी तिला सकाळी 5 वाजता उठून आपल्या पतीसाठी तयारी करावी लागली होती, जो तिला कामावर जाण्यासाठी घाईघाईत संपवावा लागत होता. एक असा नाश्ता जो फक्त तिच्यासाठीच होता. त्या आरामदायक कॅफेमध्ये बसून खिडकीबाहेर लोकांना येताना जाताना पाहताना अवंतिकाने शेवटी हिंमत एकवटली आणि एअरपोर्टवरून विकत घेतलेला नवीन सिम कार्ड आपल्या फोनमध्ये टाकला. जसा फोन चालू झाला तसं व्हॉट्सअपवरती सूचनांचा पूर झाला. 50पेक्षा जास्त मिस कॉल आणि जवळपास 30 संदेश संदीपच्या नावाने होते. अवंतिकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे संदेश उघडले. संदेश त्याच्या भावनांच्या क्रमांचे अचूक दर्शन घडवत होते. चिडचिडेपणापासून ते अस्वस्थता, मग चिंता आणि शेवटी टोकाच्या रागापर्यंत. तू कुठे आहेस इतक्या उशिरापर्यंत? सगळे लोक तुझी घरी येण्याची वाट पाहत आहेत, जेवणासाठी. अवंतिका, तू फोन का उचलत नाहीयेस? कुठे मेलीस? जर तू लगेच घरी परत आले नाहीस तर मला दोष देऊ नकोस. अवंतिकाने ते संदेश सरासरी नजरेने वाचले. तिचे मन एका शांत सरोवरासारखे झाले होते, ज्यात कसलीही हालचाल नव्हती. एक वेळ अशी होती की त्याचा एक जरी संदेश आला तर तिला खूप भीती वाटायची. पण आता तिला त्या माणसावर फक्त हसू आणि कीव येत होती, जो अजूनही असा विचार करत होता की त्याला तिच्यावर नियंत्रण करण्याचे आणि आदेश देण्याचे अधिकार आहेत. अगदी तेव्हाही जेव्हा ती त्याच्यापासून खूप जास्त दूर होती. तिची लांब बोटे स्क्रीनवर फिरली आणि तिने एक छोटा पण अत्यंत विनाशकारी प्रतिसाद टाईप केला. तिने लिहिले, मी फ्रान्समध्ये आहे. दिवाळीच्या जेवणासाठी कृपया माझी जागा घेणाऱ्या मुलीला तुम्ही घरी बोलवा. सेंड बटन दाबण्यासाठी तिने त्याच्या प्रतिक्रियेची वाटही पाहिली नाही. ती आपल्या संपर्क यादीत गेली, पतीचं नाव शोधलं आणि या वापरकर्त्याला ब्लॉक करा हा तिने पर्याय निवडला. मग तिने व्हॉट्सअपवर आपल्या सासू, नणंद आणि कुटुंबातील सर्व नातेवाईकांचे नंबर ब्लॉक केले. ज्यांचे नंबर तिच्याकडे होते ते सर्व लोक ब्लॉक केले. तिने फोन टेबलावर ठेवला आणि पॅरिसमधील आपल्या पहिल्या नाश्त्याचा आनंद घेणं सुरू ठेवलं. बाहेर हिवाळ्यातील ऊन मंद होते, पण तरीही एक जुन्या गल्लीतील कोपऱ्याला उजळण्यासाठी ते पुरेसे होते. अवंतिकाने जेवण संपवले आणि मेट्रोच्या मार्गावर टेकडीवर चढण्याचा निर्णय घेतला. तिला कोणाचे तरी आभार मानायचे होते, सर्वोच्च शक्तीचे, जिने तिला ते करण्याची हिंमत दिली होती, जे तिने खूप आधीच करायला हवे होते. पुढच्या आयुष्यात खूप सारी संकटं आणि आव्हानं असतील हे तिला माहीत होतं, पण किमान हे एक असे आयुष्य होते जे तिने स्वतः ठरवले होते. एक असे आयुष्य ज्यात ती स्वतःच्या मर्जीने जगू शकत होती. गुजरातच्या त्या फ्लॅटमध्ये वातावरण हळूहळू गुदमरल्यासारखे होत होते. रात्रीचे जेवण अजून तयार नव्हते आणि अवंतिकाचा काहीही पत्ता नव्हता. सुरुवातीला संदीपला फक्त थोडी चिडचिड वाटत होती. त्याने विचार केला की त्याची पत्नी आता फक्त छोट्या मोठ्या गोष्टींवर नाराज आहे आणि मुद्दाम लक्ष वेधून घेण्यासाठी घरी यायला उशीर करत आहे. त्याने फोन काढला आणि कॉल केला, पण दुसरीकडून फक्त एक लांब टोन वाजत राहिली. त्याने भुवया आकसल्या, मनातल्या मनात एक शिवी दिली आणि फोन सोफ्यावर फेकला. त्याची आई विमला देवी जवळच बसलेल्या होत्या आणि आता त्या अस्वस्थ होऊ लागल्या होत्या. अवंतिकासुद्धा आजकाल अगदी नालायकासारखं वागत आहे. फक्त थोडं सामान आणायला गेली आणि कित्येक तास लावले. तिला काय वाटतं की संपूर्ण कुटुंब, मुलं, वृद्ध इथे उपाशी मरतील? इतर नातेवाईकही कुजबूज करू लागले. त्याची बहीण शालिनी तर अधिकच तिखट बोलणारी होती. बघ दादा, वहिनीला आता तू जास्तच डोक्यावर चढवून ठेवलं आहेस, म्हणूनच ती बिघडली आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला तिच्याशी थोडं कडक वागायला हवं होतं. संदीपचा चेहरा लाजेने लाल झाला. त्याचा सुरुवातीचा चिडचिडेपणा आता अपमानात बदलला होता. तो एक प्रोजेक्ट मॅनेजर होता. ऑफिसमध्ये त्याच्या हाताखाली अनेक कर्मचारी त्याला घाबरत होते आणि घरी तो आपल्या पत्नीला सांभाळू शकत नव्हता. त्याने पुन्हा फोन उचलला आणि वेड्यासारखं कॉल करायला सुरुवात केली. पण नेहमी तीच थंड शांतता ऐकू येत होती. एक स्पष्ट चिंता त्याच्या मनात घर करू लागली होती, पण त्याने ती झटकून टाकली. ती असे काही करण्याची हिंमत करू शकत नाही. जेव्हा रात्रीचे 8 वाजले तेव्हा सर्वांच्या संयमाचा बांध फुटला. प्रत्येकाच्या पोटात कावळे ओरडत होते आणि मुलं रडत होती. कदाचित तुझ्या पत्नीचं अपहरण झालं असेल, जा तिला शोधून आण, तात्या म्हणाले. संदीप अस्वस्थ झाला. जसा तो बाहेर जाण्यासाठी कोट घालणार होता तसा त्याच्या हातात फोन वाजला. व्हॉट्सॲपवर एक नवीन संदेश आला होता. त्याने घाईघाईत तो उघडला. त्याचे हृदय धडधडत होते. त्याला आशा होती की ही अवंतिकाचीच काहीतरी स्पष्टीकरणं असतील, पण जेव्हा त्याने स्क्रीनवरचे शब्द वाचले तेव्हा त्याचं जगच कोसळलं. मी फ्रान्समध्ये आहे. दिवाळीच्या जेवणासाठी कृपया माझी जागा घेणाऱ्या मुलीला घरी बोलवा. 12 छोटे शब्द. कोणतंही स्पष्टीकरण नाही, कोणतीही पाठवणी नाही, पण हे त्याच्यासाठी लिव्हिंग रूमच्या मध्यभागी फुटलेल्या अणुबॉम्बसारखे होते. संदीप थक्क झाला. त्याने तो संदेश डझनभर वेळा वाचला. त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. फ्रान्स? ती फ्रान्समध्ये काय करत आहे? जागा घेणारी म्हणजे काय?
त्याच्या मनात प्रश्नांचा पूर आला, पण त्याला कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्याची भीती एका क्षणात रागात बदलली. तिने पळून जाण्याची हिंमत केली, दिवाळीच्या आधी पळून जाण्याची हिंमत केली. त्याला 20 भुकेल्या तहानलेल्या नातेवाईकांसोबत एकटं सोडून तिने त्याला अशा प्रकारे अपमानित केले. त्याने पुन्हा वेड्यासारखे कॉलचे बटन दाबले, पण दुसरीकडून फक्त थंड टोन ऐकू येत होता, जो सांगत होता की नंबर रेंजच्या बाहेर आहे. त्याला समजले की तिने त्याचा नंबर ब्लॉक केला आहे किंवा सिम कार्ड फेकून दिले आहे. त्याच्या आईने आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरचा रंग बदलताना पाहिले आणि डोकावून संदेश वाचला. त्यांनीही तो भाग्य परिवर्तनकारी संदेश वाचला. लगेचच त्यांनी एक तीक्ष्ण किंचाळी मारली. हे देवा, ती डायन खरोखर पळून गेली. ती सर्व पैसे घेऊन पळाली. संदीप, तू अगदी निकम्मा आहेस. एक बायको सांभाळू शकला नाहीस, तिला जाऊ दिलेस. आता या पूर्ण घरासाठी जेवण कोण बनवेल? विमला देवींचा शेवटचा प्रश्न खरा मुद्द्याचा होता. त्यांना त्यांच्या मुलाचं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होण्याची चिंता वाटत नव्हती. त्यांना फक्त या गोष्टीची चिंता होती की आता त्यांच्या पूर्ण कुटुंबासाठी जेवण कोण तयार करेल. इतर नातेवाईकांनाही जेव्हा ते समजले तेव्हा तेही ओरडू लागले. प्रत्येकजण आपापली मतं देत होता. तात्या म्हणाले, अरे मी तर आधीच सांगितलं होतं की ही अवंतिका सरळ साधी मुलगी दिसत नाही. तुम्ही माझं ऐकलं नाही. मावशी तक्रार करू लागली, आता कशाची दिवाळी, खायला तर काहीच नाही. जर हे घर आधीच गोंधळाने भरलेलं होतं, ते आता एका तुटलेल्या काचेसारखं अधिकच अराजक बनलं होतं. कोणीही संदीपला सांत्वनाचा एक शब्दही दिला नाही. सगळे त्यालाच दोष देऊ लागले. संदीप त्या टोमणे मारणाऱ्या शब्दांच्या गराड्यात उभा होता. त्याचे डोके गरगरत होते. त्याने स्वयंपाकघरात पडलेले सर्व सामान पाहिले, जे अवंतिका विकत घेऊन आली होती. ज्या वस्तू काही तासांपूर्वी एका कौटुंबिक मेजवानीचे साहित्य होत्या, त्या आता त्याच्या लाचारीची थट्टा उडवत होत्या. त्याला जेवण बनवता येत नव्हते. त्याची आई आणि कुटुंबातील इतर स्त्रिया तर सुनेकडून सेवा करून घेण्याच्या सवयीच्या होत्या. कोणालाही स्वयंपाकघरात हात लावायची सवयच नव्हती. त्याने खोलीत चहूबाजूंनी पाहिले. आलेले 20 पाहुण्यांच्या नजरा त्याच्याकडे रोखलेल्या होत्या, एक समाधानाच्या प्रतीक्षेत. पण आयुष्यात पहिल्यांदाच संदीपने स्वतःला पूर्णपणे असह्यपणे अनुभवले. ज्या स्त्रीला तो नेहमी कुमकुवत समजत होता, जिच्यावर तो नियंत्रण करू शकतो असं त्याला वाटत होतं, तिने त्याला जीवघेणा झटका दिला होता. ती फक्त गेली नव्हती, तर ती आपल्यासोबत त्या संस्कारवान कुटुंबाला चालवण्याची क्षमताही घेऊन गेली होती. फ्रान्समध्ये पहिले काही दिवस एक अविश्वसनीय स्वातंत्र्याच्या भावनेत गेले. अवंतिकाने आपला वेळ जुन्या गल्ल्यांमध्ये फिरण्यात, मोठ्या संग्रहालयात हरवून जाण्यात आणि छोट्या कॅफेमध्ये तासनतास बसून लोकांना पाहण्यातच घालवला. जुन्या दिवसांचा राग आणि वेदना मागे सोडले होते आणि त्यांची जागा आता एका खोल शांततेने घेतली होती. पण तिला माहीत होते की नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी फक्त मानसिक स्वातंत्र्य पुरेसं नसतं, तिला कायदेशीर स्वातंत्र्याचीही गरज होती. संदीपसोबतचे तिचे लग्न एका अदृश्य साखळीसारखे होते, जी अजूनही तिला बांधून ठेवत होती आणि तिला स्वतःला ती तोडायची होती. तिने काव्याला फोन करण्याचा निर्णय घेतला, रडण्यासाठी किंवा सांत्वन मिळवण्यासाठी नाही, तर कारवाई करण्यासाठी. जसा कॉल कनेक्ट झाला, तिच्या मैत्रिणीचा उत्साही आवाज आला. हे देवा, अखेर तू मला फोन करण्याचा विचार केलास. तुला माहीत आहे का, इथे तुझ्या घरी सर्व काही बाजार भरल्यासारखे अस्ताव्यस्त झाले आहे. काव्याने न थांबता सर्व काही तिला सांगितले. कसं संदीप आपल्या कंपनीत आणि नातेवाईकांमध्ये थट्टेचा विषय बनला होता. कशी त्याची आई विमला देवी दररोज तुझं नाव घेऊन तुला वाईट साईड बोलत होती, कारण घरात कोणीही जेवण बनवणारं नव्हतं. आणि कशी तिची नणंद सोशल मीडियावर तिला बदनाम करण्यासाठी गुप्त संदेश पोस्ट करत होती. अवंतिकाने सर्व काही ऐकलं. तिच्या मनात कसलीही हालचाल झाली नाही. ते लोक, त्या गोष्टी आता तिच्यासाठी इतक्या परक्या होत्या, जणू त्या दुसऱ्याच जगातील आहेत. तिने शांतपणे काव्याचं बोलणं थांबवलं. काव्या, मला याची पर्वा नाही की ते जगतात की मरतात. मी तुला एका महत्त्वाच्या कामासाठी फोन केला आहे. तुला एखाद्या चांगल्या घटस्फोटाचा वकील माहीत आहे का? मला सर्व काही लवकरात लवकर संपवायचं आहे. दुसऱ्या बाजूला काव्या काही सेकंद शांत राहिली आणि मग जोरात हसली. नक्कीच, माहीत आहे. मी तुझ्यासाठी आधीच तयारी करून ठेवली आहे. माझ्या चुलत बहिणीच्या लॉ फर्ममध्ये एक वकील मॅडम आहे, जी अशी मर्दवादी हिंसक पतीशी निपटण्यात माहीरच आहे. लगेच काव्याने तिला वकील साहेबांचा संपर्क माहिती पाठवली. त्या दुपारी अवंतिकाची वकील साहेबांसोबत एक व्हिडिओ कॉल झाला. तिच्या कल्पनेच्या विपरीत वकील साहेबा मध्यमवयीन महिला होत्या, ज्या दिसायला कोमल वाटत होत्या, पण त्यांचे डोळे खूप धारदार दिसत होते. अवंतिकाची पूर्ण कथा 5 वर्षांचा मानसिक छळापासून ते त्या शेवटच्या थापडेपर्यंत शांतपणे ऐकल्यानंतर वकील साहेबांनी मान डोलावली. त्यांच्या आवाजात आत्मविश्वास दिसत होता. नमस्ते अवंतिका, मी परिस्थिती समजले आहे. तुम्ही काळजी करू नका. कायदा नेहमी पीडितेच्या बाजूने असतो. जे काही तुम्ही सहन केले आहे, त्या आधारावर आमच्याकडे एकतर्फी घटस्फोट आणि तुमच्या मालमत्तेच्या पूर्ण संरक्षणाचा दावा करण्यासाठी पुरेसा आधार आहे. वकिलांच्या सल्ल्यानुसार अवंतिकाने पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली.
ही एक वेदनादायक पण शक्तिशाली प्रक्रिया होती. तिने जुने संदेश, अनेक वर्षांपूर्वीचे ईमेल चाळले आणि तेव्हा तिला जाणवले की संदीपने किती पद्धतशीरपणे तिच्यावर नियंत्रण आणि तिचा अपमान केला होता. आज रात्री आई जेवायला येणार आहे, शाही पनीर बनव, असे आदेश देणारे संदेश, उशिरा घरी आल्यावर ओरडणारे संदेश. इतक्या उशिरा का घरी आलीस? काय तुला आपल्या पतीसाठी वेळेवर जेवण बनवण्याचे हे भान नाही? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या भांडणांचे रेकॉर्डिंग जे काव्याने चोरून रेकॉर्ड केले होते. त्यात धमक्या आणि शिव्या दिसत होत्या. तिने त्या सर्व काही पद्धतशीरपणे संकलित केल्या आणि वकिलांना पाठवले. फक्त 2 दिवसानंतर वकील साहेबांनी घटस्फोटाची पूर्ण केस तयार केली होती, ज्यात एकतर्फी घटस्फोटाची प्रत, मालमत्तेच्या वाटपाचा अर्ज आणि संदीपला कोणत्याही प्रकारे त्रास न देण्याचा आदेशही समाविष्ट होता. त्यांनी तो ईमेलद्वारे अवंतिकाला शेवटच्या वेळी पाहण्यासाठी पाठवला. अर्जामधील प्रत्येक शब्द वाचताना अवंतिकाला वाटले जणू ती स्वतःच्याच दुःखद आयुष्याचे आरोपपत्र वाचत आहे. पण यावेळी ती पीडित नव्हती, ती आरोप करणारी होती. तिने अर्जाची प्रिंट आऊट काढली आणि स्वाक्षरी करण्यापूर्वी ती रिकाम्या जागेकडे बराच वेळ पाहत राहिली. हे फक्त लग्न संपवण्यासाठी केलेली स्वाक्षरी नव्हती, हे नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी केलेली स्वाक्षरी होती. तिने पेन उचलला आणि एका दृढ रेघेसह तिचे नाव लिहिले, अवंतिका. हे नाव ज्याचा खरा अर्थ ती जवळपास विसरली होती. स्वाक्षरी केल्यानंतर तिने सर्व नोटरी केलेले दस्तऐवज आंतरराष्ट्रीय कुरिअरद्वारे दिल्लीतील वकिलांच्या कार्यालयात पाठवले. सर्व काही झाले होते. तिने ते सर्व केले होते जे ती करू शकत होती. बाकीचे काम ती न्यायव्यवस्थेवर सोडणार होती. त्यावेळी अवंतिकाला वकील साहेबांकडून एक कन्फर्मेशन ईमेल मिळाला. नमस्ते अवंतिका, आम्हाला सर्व दस्तऐवज मिळाले आहेत. सर्व काही वैध आहे. उद्या सकाळी मिस्टर संदीपला न्यायालयातून अधिकृत संमत मिळेल. कृपया आपला धीर सोडू नका. ईमेल वाचल्यानंतर अवंतिका बाल्कनीत आली आणि दूर चमकणाऱ्या आयफेल टॉवरला पाहू लागली. रात्रीचा थंड वारा वाहत होता, पण तिला थंडी वाजत नव्हती. उलट तिला आपल्या छातीत एक ऊब जाणवत होती. कायदेशीर लढाई कदाचित लांब चालेल, पण आपल्या आत्म्याची लढाई ती जिंकली होती. कायदेशीर ओझे वकिलांकडे सोपवल्यानंतर अवंतिकाने आपला आत्मा ढगासारखा हलका अनुभवला. शानदार आणि व्यस्त पॅरिस पळून जाण्यासाठी एक उत्तम जागा होती, पण खरोखर जीवनाचं पुनर्निर्माण करण्यासाठी तिला एक शांत जागेचीच गरज होती. एक अशी जागा जिथे ती स्वतःला ऐकू शकेल. तिला आपल्या कॉलेजच्या दिवसातील स्वप्न आठवले. दक्षिणेकडील प्रांतातील जांभळ्या लॅव्हेंडरच्या शेतांचे आणि गोड वासाच्या बेकरीचे स्वप्न. कोणत्याही संकोचाशिवाय तिने आपलं सामान भरलं, फ्रान्स सोडलं आणि सुंदर प्रोव्हेन्स क्षेत्रासाठी एक ट्रेन पकडली. तिने एक दुर्गम गावात एक जुन्या घरात एक छोटी खोली भाड्याने घेतली. इथे कोणत्याही गगनाला स्पर्श करणाऱ्या इमारती नव्हत्या, कोणतीही धावपळ करणारी वाहनं नव्हती. फक्त अरुंद दगडी रस्ते, बोगनवेलियाने सजलेली घरं आणि ताजी हवा होती, ज्यात औषधी वनस्पतींचा सुगंध येत होता. इथे एका दिवशी फिरताना तिने योगायोगाने फ्रेंच पेस्ट्रीच्या सुरुवातीच्या अभ्यासक्रमाची जाहिरात पाहिली. तिच्या मनात एक विचार आला आणि जास्त विचार न करता तिने प्रवेश घेतला. तिला तो जुना छंद पुन्हा शोधायचा होता, जो अनेक वर्षांच्या जबाबदाऱ्या आणि घरगुती ओझ्याखाली दबून गेला होता. बेकिंग क्लास पूर्णपणे वेगळी दुनिया होती. तिथे कोणतीही जजमेंट नव्हती, कोणतीही अनुचित मागणी नव्हती. फक्त लोणी, साखर, चॉकलेटचा गोड सुगंध आणि सामान, आवडीच्या लोकांची एकाग्रता होती. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच अवंतिकाने काहीतरी असे करत होती जे तिला फक्त यासाठी आवडत होते कारण तिला ते आवडत होते. अंड्याचे फेटणे कसे करायचे जेणेकरून ते फुगीर होईल, पीठ कसे मळायचे जेणेकरून ते मऊ होईल आणि क्रीम कशी सजवायची जेणेकरून ती सुंदर दिसेल, हे सर्व तिने शिकले होते. या कामासाठी ज्यांच्यामध्ये संयम आणि सूक्ष्मतेची आवश्यकता होती. एक चमत्कारिक उपचारशक्ती होती. जेव्हाही ती केक बनवण्यावर लक्ष केंद्रित करायची तेव्हा ती आपल्या सर्व चिंता आणि भूतकाळातील जखमा विसरून जायची. क्लासचा प्रशिक्षक रियाज होता. तो 30च्या दशकातील एक पुरुष दिसत होता आणि फ्रेंच भारतीय वंशाचा होता. त्याचे कुरळे केस, खोल डोळे आणि प्रसन्न हास्य होते. संदीपच्या पुरुषी आणि असभ्य स्वभावाच्या अगदी उलट. रियाज अत्यंत संयमी आणि सुसंस्कृत मुलगा होता. तो कधीही विद्यार्थ्यांवर ओरडत नसे, तर नेहमी सावकाश मार्गदर्शन करून प्रोत्साहित करत असे. त्याने लवकरच अवंतिकाच्या अंगी असलेले सुप्त प्रतिभेला ओळखले. ती केवळ लवकरच शिकत नव्हती, तर चवीच्या बाबतीत तिची एक विशेष संवेदनशीलता होती आणि अनेकदा साहित्याच्या मिश्रणासाठी ती खूप कल्पक विचार मांडत असे. एक दिवस जेव्हा क्लासमध्ये ती लेमन टार्ट बनवण्याचा सराव करत होती तेव्हा अवंतिकाला टार्टरच्या क्रस्टरसह खूप अडचण येत होती. रियाज तिच्या जवळ आला. काहीही न बोलता तिचे हात पकडले आणि मोल्डवर तिच्या बोटांचा दाब हळूच समायोजित केला. त्याने शांतपणे समजावून सांगितले, दाब समान आणि दृढ असावा, पण खूप जोर नको, नाहीतर क्रस्ट कडक होईल. हे असे जाणवून घे जणू ते एखाद्या नाजूक वस्तूबरोबर काम करत आहेस.
त्याच्या हाताची ऊब अवंतिकाच्या हातात पसरली. एका अपरिचित उष्णतेच्या जाणीवेने तिच्या हृदयाचे ठोके एका क्षणासाठी थांबले. तिने वर पाहिले. तिच्या नजरा त्याच्या उत्साहवर्धक डोळ्यांशी भिडल्या आणि अचानक तिचा चेहरा लाजेने लाल झाला. त्या दिवशी क्लासनंतर जेव्हा अवंतिका आपलं सामान आवरत होती, रियाज आला आणि तिच्याशी तो बोलू लागला. त्याने थोड्या तुटक पण खूप गोड शब्दात म्हटले, मिस अवंतिका, मला वाटते तुमच्याकडे पेस्ट्रीसाठी एक नैसर्गिक प्रतिभा आहे. तुम्ही यासाठी कधीही शिकला आहात का? अवंतिकाने हसून मान डोलावली. एक दूरचं स्वप्न. त्याची चर्चा हळूहळू मोकळी होत गेली. तिने त्याला स्वतःचीच एक छोटी बेकरी सुरू करण्याच्या स्वप्नाबद्दल सांगितले आणि तिचे पैसे जमवण्यापासून ते पेस्ट्री बनवण्यापर्यंतचा प्रवास शेअर केला. त्यांना जाणवले की त्यांच्यात खूप साम्य आहे, विशेषतः अशा अन्नासाठी प्रेम जे गोष्टी सांगू शकते, जे आठवणींना उजाळा देऊ शकते. रियाजने अवंतिकाच्या भूतकाळाबद्दल जास्त विचारले नाही, पण आपल्या संवेदनशीलतेने तो जाणू शकत होता की तिच्या मजबूत बाह्य आवरणाखाली एक खोल दुःख दडलेलं आहे. त्याने ते उकरून काढण्याचा प्रयत्न केला नाही, तर तो शांतपणे तिच्यासोबत राहिला. त्याने तिला एक सुरक्षित जागा दिली जिथे ती स्वतःला मोकळं सोडू शकत होती. सन्मान ही अशी एक गोष्ट होती जी अवंतिकाला संदीपच्या आयुष्यात कधीच मिळाली नव्हती. कोर्सच्या शेवटी प्रत्येक विद्यार्थ्याला एक अंतिम प्रोजेक्ट तयार करायचा होता. अवंतिकाने अशी पेस्ट्री बनवण्याचे ठरवले जी तिने स्वतः विकसित केली होती, ज्यात फ्रेंच मोमोज बनवण्याचे तंत्र आणि व्हिएतनामच्या कमळाच्या फुलांच्या सुरुचीपूर्ण चवीचे संयोजन होते. तिने आपल्या केकचे नाव ठेवले होते शांत सरोवर. चा पृष्ठभाग पाण्यासारखा पारदर्शक दिसत होता आणि मध्यभागी पांढऱ्या चॉकलेट्सपासून बनवलेले एक कमळाचे फूल उमललेले होते. जेव्हा रियाजने केकचा पहिला तुकडा चाखला तेव्हा त्याचे डोळे आश्चर्याने चमकले. चहाचा हलका कडवटपणा, क्रीमचा गोड ताजेपणा आणि कमळाचा हलकासा सुगंध पूर्णपणे मिसळला होता. त्याने अवंतिकाकडे पाहिले अशा नजरेने ज्यात प्रशंसा आणि सन्मान दिसत होता आणि मग एक असे वाक्य म्हटले ज्याने तिचे हृदय जिंकले, तुमच्याकडे एक नैसर्गिक प्रतिभा आहे मिस अवंतिका, ती कधीही तुम्ही वाया घालवू नका. हे वाक्य फक्त एक कौतुक नव्हते, तर ती एक मान्यता होती, तिच्या आत्मसन्मानाची एक पुष्टी जी ती खूप काळापासून शोधत होती. संदीपला न्यायालयाचे समन्स एक उदास सोमवारी मिळाले. पोस्टमॅनने त्याला एका पिवळ्या रंगाचा लिफाफा दिला आणि जेव्हा त्याने त्यावर गर्वाने छापलेले जिल्हा न्यायालय गुरुग्राम पाहिले तेव्हा त्याचा चेहरा पांढरा पडला. त्याने थरथरत्या हातांनी लिफाफा फाडला आणि त्याचे डोळे पांढऱ्या कागदावर लिहिलेल्या शब्दांवरच खिळलेले होते. एकतर्फी घटस्फोटाची याचिका. अवंतिका, ते नाव जे त्याने गेल्या काही दिवसांपासून शिव्या देत आणि विसरण्याचा प्रयत्न करत घालवले होते, आता एक आव्हानात्मक स्वरूपात ते समोर आले होते, जे कायदेशीर आणि स्पष्ट वितरणाची मागणी करत होते. राग आणि अपमानाची भावना तीव्रतेने जागृत झाली, ज्याने त्याच्या सुरुवातीच्या भीतीला दाबून टाकले. तिने माझ्यावर, तिला मी एवढं दिल्यानंतरही केस करण्याची तिला हिंमत कशी केली? तिने माझ्या पाठीत खंजीर खुपसण्याची हिंमत कशी केली? तो याचिका घेऊन वेड्यासारखा घरी धावला, जिथे त्याची आई आणि बहीण त्या विनाशकारी दिवाळीनंतर अजूनही तळ ठोकूनच बसल्या होत्या. दारात शिरताच त्याने कागद टेबलावर फेकला आणि जोरात ओरडला, बघ आई, तुमची संस्कारी सून मला घटस्फोट मागते, ती मला कोर्टात खेचू पाहते. विमला देवींनी याचिका पाहिली, ती पटकन वाचली आणि आपल्या मनातील सर्व राग काढू लागल्या, पण यावेळी अधिक कडवटपणासह. हे देवा, किती निर्लज्ज स्त्री आहे. या घराने तिला ऐशो आराम दिलं आणि ती कृतज्ञ होण्याऐवजी आता परत येऊन मालमत्ता हिसकावू पाहते. तिला काय वाटतं की हे घर तिचे आहे? संदीप, तू तिला कोणत्याही परिस्थितीत या मोहिमेत यशस्वी होऊ देणार नाहीस. शालिनीनेही आगीत तेल ओतले. तिचा आवाज तिच्या आईची नक्कल करत होता. हो दादा, जी स्त्री पतीला सोडून पळाली तिचा मालमत्तेवर काय अधिकार आहे? आपल्याला तिच्यावर क्रॉस केस केली पाहिजे, जेणेकरून ती रिकाम्या हाताने जाईल. तेव्हा तिला समजेल. आपल्या आई आणि बहिणीच्या विषारी शब्दांनी संदीपचा राग अधिकच भडकला. तो आता काहीही विचार करू शकत नव्हता. त्याच्या मनात फक्त बदला घेण्याची इच्छा येत होती, त्या स्त्रीला चिरडण्याची जिने त्याची सत्ता धोक्यात आणली होती. त्याच दुपारी संदीप एका मित्राच्या शिफारसीवरून वकिलाच्या कार्यालयात गेला. वकील मिस्टर वर्मा एक धूर्त दिसणारे मध्यमवयीन गृहस्थ होते. संदीपची गोष्ट ऐकल्यानंतर जी त्याने स्वतःच्या फायद्यासाठी पूर्णपणे फिरवून त्यांना सांगितली होती. वर्मा हसले आणि त्यांनी एक अत्यंत घृणास्पद योजना मांडली. मिस्टर संदीप, काळजी करू नका, ही केस कठीण नाही. आपण या अवंतिकावर क्रॉस केस करू. तिला घर सोडून जाण्याच्या आणि तुम्हाला गंभीर मानसिक व भौतिक नुकसान पोहोचवण्याच्या आरोपाखाली. तसेच आपण कोर्टाकडून पूर्ण मालमत्ता वाटपाची विनंती करू, ज्यात हा प्लॉटही समाविष्ट आहे. आपण असा तर्क मांडू की लग्नाच्या 5 वर्षात तुम्ही घराच्या देखभालीत खूप मोठा वाटा उचलला आहे. ही योजना म्हणजे संदीपच्या जखमी अहंकारासाठी उत्तेजक औषधासारखी होती. त्याला वाटले की त्याने पुन्हा तिच्यावर नियंत्रण मिळवले आहे.
वकिलाने षडयंत्रकारी आवाजात पुढे म्हटले, तिच्यावर दबाव टाकण्यासाठी आपली पहिली पायरी म्हणजे कोर्टातून तुमच्या दोघांचे संयुक्त बँक खाते लगेचच फ्रीज करण्याची विनंती करणे. एक स्त्री जी परदेशात आहे, जिच्याकडे पैसे नाहीत, ती तुटलेल्या पतंगासारखी असते. लवकरच किंवा उशिरा तिला परत येऊन हार मानावीच लागेल. संदीपने वेगाने मान डोलावली. त्याच्या मनात अवंतिका फ्रान्समध्ये संघर्ष करताना, रडताना आणि माफी मागत असलेली प्रतिमा उमटली. तो या विचाराने खुश झाला आणि त्याने लगेच आवश्यक कागदपत्रांवर सह्या केल्या आणि सर्व सूत्र मिस्टर वर्मांच्या हातात सोपवली. दरम्यान शांत प्रोव्हान्समध्ये अवंतिका अजूनही आपल्या बेकिंगच्या दिवसांचा आनंद घेत होती. तिला अजिबात कल्पना नव्हती की तिची माजी पतीने तिच्या देशात एक कायदेशीर वादळ उभे केले होते. ती रियाज आणि इतर विद्यार्थ्यांसोबत सूर्यफुलाच्या शेतात पिकनिक साजरी करत होती. दक्षिण फ्रान्सच्या सोनेरी उन्हाखाली तिचे हसू खूप नैसर्गिक आणि ताजे झाले होते. ती छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद शोधायला शिकत होती. एक सुंदर फूल, एक स्वादिष्ट पदार्थ, एक रंजक संभाषण. पण ही शांती 11 दिवसांपेक्षा जास्त टिकली नाही. संध्याकाळी जेव्हा ती स्टडी रूममध्ये बसली होती, अवंतिकाला वकील साहेबांचा फोन आला. त्यांचा आवाज अजूनही शांत वाटत होता, पण सामान्यपेक्षा काहीतरी अधिक गंभीर वाटत होता. नमस्ते मिस अवंतिका, मला तुम्हाला काही नवीन घडामोडींबद्दल सूचित करायचे आहे. संदीपच्या बाजूने तुमच्यावर घर सोडून गेल्याच्या आरोपाखाली क्रॉस केस दाखल केली गेली आहे आणि अधिक गंभीर बाब म्हणजे त्याने कोर्टातून तुमचे संयुक्त बँक खाते फ्रीज करण्याची विनंती केली आहे आणि कोर्टाने ती मान्यही केली आहे. हे ऐकून अवंतिकाने फक्त हलकेच भुवया आकसल्या. तिच्या शांततेने वकिलालाही चकित केले. वकील साहेबांनी पुढे म्हटले, त्यांचा हेतू खूप स्पष्ट आहे. ते तुमचे आर्थिक स्रोत तोडू इच्छितात, जेणेकरून तुम्ही परत त्याच्याकडे यावे आणि त्यांची अटी मान्य कराव्यात. तुम्ही ठीक आहात ना मिस अवंतिका? तुम्हाला काही आर्थिक अडचण येत आहे का? अवंतिकाने खिडकीबाहेर पाहिले, जिथे रात्रीच्या आकाशात तारे लुकलुक करत होते. ती हळूच हसली, एक थंड पण आत्मविश्वासाने भरलेलं हास्य. ती अजिबात घाबरली नव्हती, कारण तिने त्या माणसाच्या नीचपणाचा अंदाज आधीच घेतला होता. शिवाय तिची सर्व बचत खाजगी खात्यात तिने सुरक्षित ठेवलेली होती, ज्याबद्दल त्याला कोणतीही माहिती नव्हती. त्याचे हे पाऊल तिला नुकसान पोहोचण्यापर्यंत केवळ अपयशीच ठरले नाही, तर तिने आता कोणतीही नरमाई न ठेवण्याचा एक योग्य कारणही तिला त्याने दिलं होतं. तिने वकिलांना दृढ आणि तिखट आवाजात उत्तर दिलं, मी ठीक आहे वकील मॅडम. त्याला काय वाटतं की बस एवढंच पुरेसं आहे? तर कृपया मला तुम्ही मदत करा. चला आता काउंटर अटॅक सुरू करूया. मला वाटते आता त्याला हे सांगण्याची वेळ आली आहे की खरी तुटलेली पतंग कोण आहे. अवंतिकाचा शांत आणि आत्मविश्वासाने भरलेला आवाज ऐकून वकील मॅडमही तिचं कौतुक केल्याशिवाय राहू शकल्या नाहीत. त्या जाणत होत्या की ही स्त्री तेवढी सरळ नाही जितकी ती दिसते. मिस अवंतिका, तुमच्याकडे काही योजना आहे का? त्यांनी विचारले. त्यांच्या जिज्ञासेने त्यांच्या आश्चर्याला मागे टाकले. अवंतिका उठली आणि खोलीत इकडे तिकडे फिरू लागली. तिचे विचार सुसंगत आणि स्पष्ट होते. वकील साहेब, त्याने संयुक्त खाते फ्रीज केले आहे तर चांगलेच आहे हे. याचा अर्थ असा की आता आपल्याला कोणतीही नरमाई दाखवण्याची गरज नाही. मला संशयच आहे की गेल्या काही वर्षात संदीपने आपल्या प्रोजेक्ट मॅनेजर पदाचा दुरुपयोग करून कंपनीच्या फंडातून मोठे फ्रॉड केलेले आहेत आणि त्या पैशाचा वापर त्याने आपल्या गावातील कुटुंबाच्या मदतीसाठी केला आहे. वकील साहेब शांत राहिल्या. त्यांना माहीत होते की हा खूप गंभीर आरोप आहे. जर पुरावे मिळाले नाहीत तर हे उलट पडू शकते. अवंतिका पुढे म्हणाली. तिचा आवाज आता दृढ होता. मला चांगलं आठवतं, 2 वर्षांपूर्वी त्याच्याकडे अचानक मोठी रक्कम सुमारे 3 लाख रुपये आली होती, जी त्याने गावी पाठवून कुलदेवतेचे मंदिर बांधले होते. मग गेल्या वर्षी त्याने आपल्या तात्यांच्या मुलाला घर घेण्यासाठी सुमारे 5 लाख रुपये दिले होते. जेव्हा मी त्याला विचारले तेव्हा त्याने फक्त इतकेच म्हटले की तो प्रोजेक्टचा बोनस आहे. पण मला माहीत आहे की त्याच्या कंपनीत बोनस इतका मोठा असूच शकत नाही. तो खोट्या प्रतिष्ठेचा माणूस आहे, जो स्वतःची आणि कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी काहीही करू शकतो. अवंतिकाचे शेवटचे वाक्यही मुद्द्याला धरूनच होते. वकील साहेबांनी लगेचच या माहितीची क्षमता ओळखली. मिस अवंतिका, ही माहिती खूप मौल्यवान आहे, पण याला कोर्टात पुरावा बनवण्यासाठी आपल्याला ठोस पुराव्यांची गरज लागेल. तुमच्याकडे काही मार्ग आहे का? अवंतिका एका क्षणासाठी थांबली. मग तिच्या मनात एक विचार आला. त्याचा कॉम्प्युटर आणि ईमेलचा पासवर्ड कदाचित अजूनही माझ्या वाढदिवसाची तारीखच असेल. तो खूप गर्विष्ठ आणि आळशी आहे. कदाचित त्याने अशा लहान गोष्टी बदलल्या नसतील. तिने लगेचच ही माहिती वकिलांना दिली आणि काव्याला फोन करून आपल्या मैत्रिणीला संदीपच्या जुन्या सहकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती जमा करण्यास सांगितली, जे त्याच्या गर्विष्ठ स्वभावाला अजिबात पसंत करत नव्हते. योजना लवकरच गुप्तपणे लागू केली गेली. वकील साहेबांनी आपल्या अनुभवाचा वापर करत एका IT तज्ज्ञाला कामावरती ठेवले, जेणेकरून सुरक्षिततेच्या त्रुटींचा फायदा घेऊन कायदेशीररित्या संदीपच्या ईमेल सिस्टीमपर्यंत पोहोचता येईल. दरम्यान
काव्याने आपल्या ओळखीचा वापर करून संदीपच्याच कंपनीच्या एका माजी अकाउंटंटकडून माहिती मिळवली, जिने त्याच्या कृत्याला कंटाळून नोकरी सोडलेली होती. त्या अकाउंटंटने आकस्मिक निधी आणि संदीपने पैसे काढण्याच्या पद्धतीबद्दल महत्त्वाची माहिती पुरवली. काही दिवसानंतर अवंतिकाच्या ईमेलवर एक खूप मोठी फाईल पाठवण्यात आली. ही वकील साहेबांच्या तपासाचे फळ होते. आता संदीप आणि पुरवठादारांमधील ईमेल होते. त्याने हुशारीने बनवलेले बनावट बिल, वडिलांच्या खात्यात पैसे पाठवण्याचे आदेश, सर्व पुरावे एकाच गुन्ह्याकडे इशारा करत होते. मालमत्तेचा फ्रॉड. गेल्या 2 वर्षात त्याने जी रक्कम गायब केली होती ती सुमारे 5 लाख होती. ही रक्कम त्याला गुन्हेगारी आरोपांचा सामना करण्यासाठी पुरेशी होती. हे स्पष्ट पुरावे पाहून अवंतिकाला आनंद झाला नाही. तिला फक्त एक टोकाची विडंबना जाणवली. ज्या संस्कारांचा तो नेहमी उपदेश द्यायचा त्याच गोष्टीने त्याला गुन्ह्यांच्या मार्गावर ढकलले होते. वकील साहेबांनी लगेचच रणनीती बदलली. त्यांनी हे पुरावे कोर्टात सादर करण्याची घाई केली नाही, तर त्यांनी संदीपचे वकील मिस्टर वर्मा यांच्याशी भेटीची विनंती केली. त्यांचे कारण तडजोड करण्यापूर्वीची चर्चा करणे असे सांगितले गेले. बैठकीत मिस्टर वर्माच्या गर्विष्ठ वर्तनासमोर वकील साहेबांनी शांतपणे ती जड फाईल टेबलावर ठेवली. मिस्टर वर्मा, मालमत्तेच्या वाटपावर चर्चा करण्यापूर्वी कृपया हे तुम्ही पाहून घ्या. हे तुमच्या पक्षकाराच्या गेल्या 2 वर्षातील काही रंजक आर्थिक व्यवहार आहेत. जेव्हा मिस्टर वर्मा यांनी फाईल उघडली तेव्हा त्यांच्या चेहऱ्याचा रंगच वेगाने बदलला. त्यांचा आत्मविश्वास एका क्षणात ओसरला. एक धूर्त वकील असल्याने त्यांना माहीत होते की या कागदपत्रांचे वजन किती आहे. हे केवळ त्यांच्या पक्षकारकाला घटस्फोटाच्या प्रकरणात हरवूच शकत नव्हते, तर त्याला तुरुंगातही पाठवू शकत होते. त्यांनी फोन करण्यासाठी बाहेर जाण्याची परवानगी मागितली. दुसरीकडे संदीप अजूनही अवंतिकाला कसा धडा शिकवायचा याचबद्दल बडबड करत होता. तेव्हाच मिस्टर वर्मांनी घाबरलेल्या आवाजात त्याला मध्येच टोकले. आपण मोठ्या संकटात अडकलो आहोत. मिस अवंतिका आपण समजतो तितकी साधी भोळी स्त्री नाही. ती खूप धूर्त आहे. त्यांनी संदीपला त्या पुराव्याबद्दल सांगितले जे अवंतिकाच्या बाजूने होते. हे ऐकून संदीपच्या हातातून फोन जमिनीवर पडून फुटला. तो खुर्चीवर थपकन बसला. त्याला घाम फुटला. सर्व संपले. त्या घृणास्पद कृतीवर त्याला अभिमान वाटत होता. खाते फ्रीज आणि पत्नीवर क्रॉस केस करणे तीच गोष्ट त्याची कबर खणणारी ठरली. जर त्याने शांतपणे घटस्फोट स्वीकारला असता तर हे रहस्य कायमचे गाडले गेले असते. पण त्याच्या लोभी स्वभावामुळे आणि अहंकारामुळे या टाईम बॉम्बला त्याने स्वतःच हातात पेटवले होते. 1 तासानंतर वकील साहेबांच्या कार्यालयात फोन आला. तो मिस्टर वर्मांचा होता. त्यांच्या आवाजात आता कोणताही अहंकार नव्हता, फक्त निराशेचा सूर दिसत होता. वकील साहेब, आम्ही पुन्हा विचार केला आहे. आमचा पक्ष पूर्णपणे केस मागे घेण्यास आणि कोणतीही अट न ठेवता घटस्फोट स्वीकारण्यासाठी तयार आहे. मालमत्तेच्या बाबतीत आम्ही काहीही मागत नाही. फक्त मिस अवंतिकाला विनंती आहे त्यांनी थोडी नरमाई बाळगावी आणि हे प्रकरण सार्वजनिक करू नये. लढाई सुरू होण्यापूर्वीच निकाल ठरला होता. खेळ पूर्णपणे पलटला होता. आता लगाम अवंतिकाच्या हातात होता. जेव्हा वकील साहेबांनी फोनवर सांगितले की संदीपने बिनशर्त शरणागती पत्करली आहे आणि त्याने मालमत्तेची कोणतीही मागणी केलेली नाही, तेव्हा अवंतिका शहराच्या बाहेर एका लॅव्हेंडरच्या बागेत उभी होती. तिने दीर्घ श्वास घेतला. फुलांचा गोड सुगंध तिच्या फुफ्फुसात भरला आणि तिला एक विलक्षण शांततेची जाणीव झाली. तिला कोणताही आनंद किंवा जल्लोष करण्याची इच्छा झाली नाही, तर त्याऐवजी एक खोल शांतता तिने जाणवली. जणू तिने शेवटचे ओझेही उतरवले होते. ती लढाई जी तिला कधीच नको होती ती अखेर संपली होती. तिने शांत स्वरात वकिलांना सांगितले, तुमच्या मेहनतीबद्दल खूप धन्यवाद. कृपया घटस्फोटाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा. जिथपर्यंत त्या पुराव्यांचा संबंध आहे माझा त्यांना पुढे नेण्याचा कोणताही इरादा नाही. मला फक्त एवढेच हवे आहे की त्याचे नाव माझ्या आयुष्यातून कायमचे पुसले जावे. त्याने मला किंवा माझ्या कुटुंबाला कधीही त्रास देऊ नये. एवढेच माझ्यासाठी पुरेसे आहे. वकील साहेब अवंतिकाच्या उदारतेवर थोड्या थक्कच झाल्या. पण मग त्यांना समजले की या स्त्रीला तिचा जिंकण्याचा जल्लोष सिद्ध करण्यासाठी कायद्याचा वापर करण्याची गरज नव्हती, कारण तिची सर्वात मोठी जीत म्हणजे स्वातंत्र्य मिळवणं होतं. आता अवंतिका आपलं पूर्ण लक्ष आपल्या आवडीकडे देऊ शकत होती. बेकिंग कोर्सची अंतिम स्पर्धा जवळ येत होती आणि ही अवंतिकासाठी केवळ एक परीक्षा नव्हती, तर आपल्या मूल्याला सिद्ध करण्याची पहिली संधी होती. तिने ठरवले की ती जुन्या पेस्ट्रीजच्या पुनरावृत्ती करणार नाही, तर अशी पेस्ट्री बनवेल ज्यावर तिची स्वतःची ओळख असेल. तिने अनेक दिवस आपल्या छोट्या स्वयंपाकघरात सतत प्रयोग करत घालवले होते. ती त्या भूमीच्या चवीला, जिने तिला आश्रय दिला होता, एक प्रगत बेकिंग तंत्राशी जोडायची होती. आणि मग लेव्हेंडर, हनी, मॅक्रॉनचा तो विचार जन्माला आला. मॅक्रॉनचा फिकट जांभळा रंग त्या लॅव्हेंडरच्या शांततेचं प्रतीक होता, ज्याने तिला शांतता दिली होती. मॅक्रॉन बनवणं तसंही कठीण होतं. त्यासाठी प्रत्येक ग्रामची अचूकता आणि प्रत्येक टप्प्यावर संयम लागत असे. काही बॅचेस खराब झाल्या, पण अवंतिकाने हिंमत हारली नाही. तिने प्रत्येक अपयशाला एक धडा मानले.
रियाज एक प्रशिक्षक म्हणून वारंवार तिला सराव करताना पाहायचा. त्याने तिला केवळ तांत्रिक सल्लाच दिला नाही, तर असे प्रश्नही विचारले ज्यामुळे तिचे विचार अधिकच प्रगल्भ झाले. त्याने तिची खराब झालेली पेस्ट्री पाहिली. तिला हसूनच म्हणाला, अपयशाला घाबरू नकोस मी सावंतिका. बेकिंगमध्ये कधीकधी चुकाच आपल्याला सर्वात रंजक शोधांकडे घेऊन जातात. महत्त्वाचं हे आहे की पेस्ट्रीच्या माध्यमातून तुला खाणाऱ्याला कोणती गोष्ट सांगायची आहे. त्याने प्रश्नाने तिला जागे केले. तिला जाणीव झाली की ती फक्त पेस्ट्री बनवत नव्हती, तर ती आपला आत्मा, आपला प्रवास त्यात ओतत होती. अखेर परीक्षेचा दिवस उजडला. परीक्षा कक्षात वातावरण तणावपूर्ण आणि रोमांचक दोन्ही होते. जगभरातील 20पेक्षा जास्त विद्यार्थी आपापल्या सर्वोत्तम कलाकृती घेऊन आले होते. जज प्रोव्हिन्समध्ये प्रसिद्ध शेफ होते. जेव्हा अवंतिका आपली मॅक्रॉनची प्लेट घेऊन सादरीकरणासाठी गेली, तेव्हा तिला जाणवले की तिचे हृदय जोरात धडधडत होते. पण हा एक कलाकाराचा उत्साह होता, जो आपल्या आवडत्या निर्मितीचे प्रदर्शन करणार होता. भीती नव्हती. फिकट जांभळ्या रंगात मॅक्रॉन मांडलेले होते, जे पांढऱ्या प्लेटवर मौल्यवान रत्नांसारखे दिसत होते. मुख्य जज, एक हुशार आणि कडक फ्रेंच व्यक्तीने एक मॅक्रॉन उचलला. त्याने तो नीट निरखून पाहिला आणि मग सावधपणे तो तोंडात टाकला. पूर्ण खोली जणू श्वास रोखून उभी होती. त्यांनी डोळे मिटले, हळूहळू चव अनुभवली आणि मग त्यांच्या ओठांवर एक दुर्मिळ समाधानकारक हास्य उमटले. त्यांनी मान डोलवली आणि इतर जजेसना सांगितले, अद्भुत. कस्ट पूर्णपणे कुरकुरीत आहे. फिलिंग मऊ आहे. गोडवा अत्यंत रुचीपूर्वक आहे. लॅव्हेंडर आणि मधाचे संयोजन अत्यंत प्रपुष्ट आहे. असे वाटते जणू तुम्ही प्रोव्हिन्समध्ये उन्हाळ्याच्या दुपारी फिरत आहात. इतर जजेसनीही चाखल्यानंतर स्तुती करत मान डोलावली. निकाल घोषित झाला. अपेक्षेप्रमाणे अवंतिकाने कोर्समध्ये प्रथम पुरस्कार जिंकला. पूर्ण क्लास टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. रियाज एका कोपऱ्यात उभा राहून तिला गर्वाने पाहत होता. अवंतिका आपलं प्रमाणपत्र घेण्यासाठी पुढे गेली. तिचे हृदय शुद्ध आनंदाने भरलेले होते. हे तिचे पहिले मोठे यश होते, ज्याचा संदीपशी काहीही संबंध नव्हता. हे पूर्णपणे तिचे यश होते, तिच्या प्रतिभेचे आणि तिच्या कष्टाचे होते. पण सर्वात मोठं आश्चर्य अजून बाकी होतं. प्रमाणपत्र दिल्यानंतर मुख्य जजेसनी माईक घेतला आणि घोषणा केली, मी सावंतिकाच्या उत्कृष्ट प्रतिभेचा उत्सव साजरा करण्यासाठी पॅरिसच्या प्रसिद्ध पेस्ट्री शॉप ले जॉर्जनने त्यांना आपल्या मुख्य स्टोअर्सवर 3 महिन्यांची एक विशेष इंटर्नशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. हे तुमच्यासाठी करिअर विकसित करण्याची एक उत्तम संधी आहे. अभिनंदन मी सावंतिका. पूर्ण खोली पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेली. अवंतिका थक्क झाली होती. तिला आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ले जॉर्जन ही त्या बेकरीपैकी एक होती जिची ती सर्वात जास्त प्रशंसा करत असे. भविष्याचा रस्ता, जो एकेकाळी एका अंधारी अनिश्चित गल्लीत होता, तो आता एक रुंद आणि चकाकणारा महामार्ग बनला होता. इकडे युरोपमध्ये अवंतिका तिच्या पहिल्या यशाची चव चाखत होती, तर गुरुग्राममध्ये संदीप निराशेच्या गर्तेत बुडत होता. वकिलांसोबतच्या काही भीतियुक्त फोन कॉल्सनंतर तो तासनतास सोफ्यावर निर्जीव बसून राहायचा. त्याला आपल्या कुटुंबाला त्याच्या या लाजिरवाण्या पराभवाबद्दल सांगायचे होते, जो त्याला तुरुंगाच्या मागेही नेऊ शकला असता. जेव्हा विमलादेवी आणि शालिनी यांना समजले की त्यांनी अवंतिकाकडून एक पैसाही मिळणार नाही, उलट ते स्वतःच अडचणीत सापडू शकतात, तेव्हा त्यांचा दृष्टिकोन 180 अंशात बदलला. विमलादेवी आता अवंतिकाला रडून कोसत नव्हत्या, तर त्यांनी आपला संपूर्ण राग आपल्या मुलावर काढला, ज्याच्यावर त्यांना कधी काळी खूप गर्व वाटत होता. निरुपयोगी, घर बर्बाद करणाऱ्या, मी तुला सांगितले होते ना की सावध राहायचं. तू फक्त त्यांचे पैसे लुटू शकला नाहीस, तर आता ती तुला तुरुंगातही पाठवू शकते. तू या घराची इज्जत अजून किती धुळीला मिळवणार आहेस? त्या खूप ओरडल्या. हे विषारी शब्द संदीपच्या तुटलेल्या काळजावर सूर्यासारखे वार करत होते. ज्या आईसाठी त्याने संस्कार निभवण्याच्या नादात सर्व काही पणाला लावले होते, आज तीच आई त्याला कचऱ्यासारखी वागणूक देत होती. इतर नातेवाईकांनीही परिस्थिती समजताच हळूहळू त्याच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. कसं आहेस विचारणारे फोन कॉल्स आता बंद झाले होते. जेवणाची निमंत्रणं पूर्णपणे थांबली. त्याचा फ्लॉट, जो दिवाळीच्या लोकांच्या गर्दीने फुललेला असायचा, तो आता भीतीदायकरित्या रिकामा झाला होता. संदीपला शेवटी एक कटू सत्याची जाणीव झाली. ज्याला तो कुटुंबाचं प्रेम म्हणत होता, ते प्रत्यक्षात स्वार्थाच्या नात्यावर टिकलेलं होतं. जोपर्यंत तो पैसा देऊ शकत होता, तोपर्यंत तो घराचा दिवा आणि संपूर्ण खानदानाची शान होता. जेव्हा तो अडचणीत सापडला, तेव्हा तो फक्त एक हरलेला माणूस उरला होता. वाईट बातम्या इथेच थांबल्या नाहीत. जरी अवंतिकाने थेट कायदेशीर कारवाई केली नव्हती, तरीही संदीपच्या अफरातफरीचे पुरावे कुठून तरी लीक झाले. कंपनीच्या व्यवस्थापनाने, जे आधीच त्याच्या कामाच्या पद्धतीमुळे नाखुश होते, आपली अब्रू वाचवण्यासाठी या गोष्टीचा बहाणा केला. 1 आठवड्यानंतर संदीपला मानवी संसाधन HR विभागाकडून एक ईमेल आला, ज्यात कंपनीच्या नियमांचं गंभीर उल्लंघन केल्यामुळे त्याला कामावरून कमी केल्याचे कळवण्यात आले होते.
त्याच्या करिअरची ती भक्कम भिंत, जी उभी करण्यासाठी त्याला 10 वर्षाहून अधिक काळ लागला होता, ती पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. कुटुंबाने नाकारल्यानंतर संदीपने दारूचे सेवन सुरू केले. त्याने दाढी करणे किंवा कपडे बदलणेही सोडून दिले आणि दिवसभर आपल्या विस्कळीत फ्लॅटमध्ये पडून राहत असे. तो अनोळखी नंबरवरून अवंतिकाला फोन करू लागला. लांब लचक व्हॉईस मेसेज सोडू लागला. कधी ती दयनीय माफी असायची, तर कधी कडू शिव्यांनी भरलेली असायची. अवंतिका, माझी चूक होती, प्लीज परत ये, मी तुला पूर्णपणे बदलण्याचं वचन देतो. तर कधी विषारी स्त्री, तूच माझी ही अवस्था केली आहेस, आता खुश आहेस ना? पण त्याला उत्तरात फक्त शांतता मिळायची. बचतीचे पैसे लवकरच संपले. आता घरमालकाचे भाडे मागायला आला होता घरमालक. तेव्हा त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याला आपली ती कार विकावी लागली, ज्याचा त्याला खूप गर्व होता. त्याला त्या ब्रँडेड वस्तू विकाव्या लागल्या, ज्याचे प्रदर्शन करून तो आपली शान वाढवत असे. त्याला एका क्रूर वास्तवाचा सामना करावा लागला की अवंतिकाचा पगार आणि त्या अवैध पैशांशिवाय तो ती जीवनशैली टिकवू शकत नव्हता, जिला तो आपला स्टँडर्ड मानत होता. तो अक्षरशः कंगाल झाला होता. एके दिवशी नशेत धूत असलेला संदीप विनाकारण फोन स्क्रोल करत होता. त्याने योगायोगाने सोशल मीडियावर काव्याची एक पोस्ट पाहिली. ती पोस्ट प्रोव्हन्समध्ये बेकिंग कोर्सच्या दीक्षांत समारंभाचा एक फोटो अल्बम होता आणि पहिल्या फोटोमध्ये त्याने अवंतिकाला पाहिले. ती पुरस्कार स्वीकारताना उभी होती. हातात प्रमाणपत्र होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक उजळ आणि आत्मविश्वासाने भरलेले स्मितहास्य दिसत होते. ती पूर्वीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती. स्वातंत्र्य आणि आनंदाची अशी सुंदरता जी तिने त्याच्यासोबत राहिलेल्या 5 वर्षात कधीच दाखवली नव्हती. तिचे डोळे स्वच्छ होते. त्यात आता राग किंवा घुसमटीचा लवलेशही दिसत नव्हता. तो फोटो, ते हास्य संदीपसाठी सर्वात क्रूर यातना होती. ही त्याच्या दयनीय स्थितीच्या अगदी विरुद्ध होती. ती उंच भरारी घेत होती, तर तो चिखलात रुतत जात होता. मत्सर, राग आणि निराशा या भावनांनी त्याला वेड लावले होते. तो एक जखमी प्राण्यासारखा ओरडला आणि त्याने पूर्ण ताकदीने फोन भिंतीवर फेकून दिला. स्क्रीन फुटून विखुरली, अगदी त्याच्या आयुष्यासारखीच. अहंकाराची भिंत, कुटुंबाची भिंत, करिअरची भिंत, सर्व काही कोसळलं होतं. शानदार आणि समृद्ध फ्रान्स, पण अत्यंत कठोर, विशेषतः व्यावसायिक स्वयंपाकघरात, प्रोफेशनल किचन. आता अवंतिकाने अधिकृतपणे ते ले जॉर्जनमध्ये आपली इंटर्नशिप सुरू केली होती. तेव्हा तिला लवकरच प्रोव्हेन्सचे शिकण्याचे वातावरण आणि वास्तवातील जगामध्ये जमीन आसमानचा फरक जाणवला. इथे सौम्य प्रोत्साहन नव्हते, तर दबावाखाली काम, पोलादी शिस्त आणि मिलीमीटरपर्यंत कडक मानक होते. हेड शेफ मॅथ्यू, ज्या व्यक्तीने स्पर्धेत तिची प्रशंसा केली होती, तो आता एक कडक कमांडर बनला होता. त्याचे तीक्ष्ण डोळे प्रत्येक लहान चूक टिपत होते. एक इंटर्नर म्हणून अवंतिकाला सर्वात मूलभूत आणि कंटाळवाणी कामे सोपवली जात होती. ती पूर्ण दिवस डझनभर किलो स्ट्रॉबेरी निवडण्यात, चांदीचे मोल्ड चमकवण्यात आणि दुसऱ्या शेफसाठी प्रत्येक साहित्य अचूकपणे मोजण्यात घालवायची. या स्वयंपाकघरात कोणालाही पडलं नव्हतं की ती स्पर्धेची विजेती आहे. ती तिथे एक नवशिकी होती आणि तिला शून्यातून स्वतःचे मूल्य सिद्ध करायचे होते. पण ती लवकरच आपला धीर परत मिळवायची. तिला माहीत होते की हा तो रस्ता आहे ज्यातून प्रत्येक महान शेफला जावे लागते. तिने केवळ सोपवलेलेच काम उत्तम प्रकारे पूर्ण केले नाही, तर शांतपणे आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण केले आणि शिकले. तिने शिकले की पेस्ट्रीच्या तंग जागेत कसे कुशलतेने वावरतात, छोटे तांत्रिक शब्द कसे वापरतात आणि संकटाच्या वेळी शांत राहून काम कसे हाताळतात. तिच्या नम्रतेकडे आणि शिकण्याच्या वृत्तीकडे हेड शेफ मॅथ्यू यांचे लक्ष हळूहळू जाऊ लागले. जरी त्यांनी काही बोलून दाखवले नाही, तरी ती कामे जी तिला सोपवत होते, ती कामं आता थोडी गुंतागुंतीची होऊ लागली होती. ही एक मूकमान्यता होती की ती आता फक्त एक सामान्य इंटर्नर उरली नव्हती. अवंतिकाला खरी संधी तेव्हा मिळाली जेव्हा ले जॉर्जन नवीन सीझनच्या मेनूची तयारी करत होते. हेड शेफ मॅथ्यू यांनी पूर्ण टीमला एकत्र केले आणि एक आव्हान दिले. मला नवीन कल्पना हव्या आहेत, सीझनशी संबंधित नवीन चवीचे काहीतरी, ते ग्राहकांना आश्चर्यचकित करेल. मला त्या जुन्या कंटाळवाण्या गोष्टी नको आहेत, जिथे इतर शेफ चॉकलेट आणि फळांच्या जुन्या कल्पनांशी संघर्ष करत होते. तिथे अवंतिकाच्या मनात आपल्या देशातील एक परिचित चव आठवली, ड्रॅगन वेल चहा. तिला एक साहसी कल्पना सुचली. का ना पूर्वीच्या चहा समारंभाच्या साराला फ्रान्सचा उच्च बेकिंग तंत्राशी जोडले जावे. तिने ड्रॅगन वेल चहा वापरून मिल फ्ल्यू बनवण्याचे ठरवले. एक मोठा धोका होता, कारण चहाचा नैसर्गिक कडू स्वाद, पारंपरिक मिल फ्ल्यूमधील क्रीम आणि लोण्याच्या गोड स्वादाशी संतुलन करणे अत्यंत कठीण होते. कामाच्या थकव्यानंतर ती बेकरीमध्ये उशिरापर्यंत थांबायची आणि स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात आपल्या रेसिपीची परीक्षण करायची. ती वारंवार अपयशी ठरली. कधी क्रीम खूप कडू व्हायची, तर कधी चहाची चव खूप सौम्य राहायची. कधी रात्री ती रियाजला फोन करून आपल्या अडचणी सांगायची. रियाजने नेहमी संयमाने ऐकून घेतले. त्याने तिला थेट उपाय दिला नाही, फक्त एक प्रश्न विचारला,
जेव्हा तू ड्रॅगनवेल चहाचा एक कप पितेस तेव्हा तुला काय जाणवतं? तो अनुभव तुझ्या केकमध्ये पण आण. रियाजच्या शब्दांनी तिला प्रबुद्ध केले. तिला जाणीव झाली की ती टेक्निक खूप लक्ष केंद्रित करत होती आणि पेस्ट्रीच्या आत्म्याला विसरली होती. चहाचा कडवटपणा काय तो तिच्या वेदनादायी भूतकाळ नव्हता. क्रीमचा गोडवा काय ते तिचे आजचे जगणे नव्हते. कडवटपणा आणि गोडवा यांचा समतोल म्हणजेच जर जीवन होते तर तिने रेसिपीज बदलली. तिने फक्त चहाचे पाणी वापरले नाही तर उच्च प्रतीचे ड्रॅगनवेल चहाच्या पानांना दळून त्याची पावडर बनवली आणि ती बटर क्रीममध्ये मिसळली, ज्यामुळे अशी चव तयार झाली जी परिचितही वाटत होती आणि नवीनही. कुरकुरीत क्रस्ट, मलाईदार क्रीम आणि शेवटी ताजगी देणारी चहाची चव जी जिभेवर रेंगाळतच राहायची. संकल्पना सादर करण्याच्या दिवशी अवंतिका आपला केक हेड शेफ मॅथ्यू आणि पूर्ण टीम समोर घेऊन आली. सर्वांनी त्या फिकट हिरव्या रंगाच्या मिल्फ्ल्यूकडे शंकेच्या नजरेने पाहिले. एक फ्रेंच शेफने कुजबुजले, मिल्फ्ल्यूमध्ये चहा? किती विचित्र आहे. हेड शेफ मॅथ्यू यांनी काहीही म्हटले नाही. त्यांनी काट्याने केकचा एक छोटा तुकडा कापला आणि त्याचं टेक्स्चर पाहिलं आणि हळूच तोंडात टाकलं. पूर्ण स्वयंपाकघर शांत झालं होतं. त्यांनी खूप सावकाश चव घेतली. त्यांच्या घनदाट भुवया थोड्या आकसल्या आणि मग पसरल्या. शेवटी त्यांनी काटा खाली ठेवला आणि थेट अवंतिकाच्या डोळ्यात पाहिले आणि पहिल्यांदाच तिला त्यांच्या डोळ्यात असा अचंबा दिसला जो त्यांनी लपवला नव्हता. त्यांनी हळूच मान डोलावली. अद्भुत, हे खरोखरच एक शानदार विचार आहेत. त्यांनी टीमकडे वळून म्हटले, लोण्याचे समृद्धीपण, क्रीमचा गोडवा आणि चहाचा कडू स्वादातील एक परिकृष्ट समतोल हे गुंतागुंतीचे, प्रगत आणि आश्चर्याने भरलेले आहे. हीच ती गोष्ट होती ज्याच्या शोधात मी होतो. हेडशेफ मॅथ्यू यांची प्रशंसा सर्वात मोठ्या पदकासारखी होती. त्यांनी केवळ तिचा केकच स्वीकारला नाही तर ले जॉर्जनच्या नवीन सीझनच्या मेनूचे ते मुख्य आकर्षक असेल असा निर्णय घेतला. त्यांनी सर्वांसमोर अवंतिकाच्या कल्पकतेचे कौतुक केले. त्या संध्याकाळी जेव्हा अवंतिका घरी जाण्यासाठी सामान आवरत होती, हेड शेफ मॅथ्यू यांनी तिला बोलावले. त्यांच्या डोळ्यात आता कडकपणा दिसत नव्हता तर सन्मान होता. मिस अवंतिका, त्यापासून तुम्हाला छोटी मोठी कामं करण्याची काही गरज नाही. मला हवे आहे की तुम्ही आमच्या संपूर्ण मिल्फ्ल्यू पेस्ट्री लाईनची जबाबदारी सांभाळावी. मला निराश करू नका. अवंतिकाने मान झुकवली. तिचे हृदय कृतज्ञतेने भरून आले होते. तिने केवळ एका प्रतिष्ठित स्वयंपाकघरात स्थान मिळवले नव्हते तर एक अशी ओळख निर्माण केली होती जी फक्त तीच सांभाळू शकत होती. ड्रॅगनवेल मिल्फ्ल्यूने लवकरच फ्रान्सच्या खाद्यप्रेमींमध्ये एक छोटीशी खळबळ उडवून दिली. हा ले जॉर्जनचा सिग्नेचर केक बनला, ज्याचे खाद्यपत्रकांनी पूर्व आणि पश्चिम यांच्यातील एक मधुर सिम्फनी म्हणून गौरव केला. अवंतिका या कल्पकतेच्या मागे असलेली रहस्यमय आशियाई महिला शेफ, तिचे नाव आता जिज्ञासा आणि कौतुकासह घेतले जाऊ लागले. ती आता एक भेदरलेली इंटर्नर नव्हती तर एक क्रिएटिव्ह टीमची एक महत्त्वाची सदस्य बनली होती, जिच्यावर हेड शेफ मॅथ्यू विश्वास ठेवायचे. एका दुपारच्या ब्रेकनंतर दरम्यान तिला गुरुग्रामच्या काव्याचा फोन आला. तो माणूस आता खूप दयनीय अवस्थेत आहे. कंपनीने त्याला काढून टाकले आहे. नातेवाईकांनी पाठ फिरवली आहे. आता तो रात्री टॅक्सी चालवून त्याचं घर चालवत आहे. ऐकलं आहे की त्याच्या वडिलांनी गावाहून यावे लागले आणि त्यांनी त्याची चांगलीच झाडझडती घेतली आहे. तेव्हा कुठे त्याने तुझ्या आईवडिलांना त्रास देणं बंद केलं आहे. तो आता जुन्या मित्रांमध्येही थट्टेचा विषय बनला आहे. अवंतिका शांतपणे सर्व काही ऐकत राहिली. तिच्या मनात आनंद नव्हता तर फक्त तिला त्याची कीव वाटली. जणू ती कोण्या अनोळखी व्यक्तीची गोष्ट ऐकत होती. संदीपचे नशीब आता तिच्या भावनांना विचलित करू शकत नव्हते. त्याने स्वतःचे आयुष्य हाताने बर्बाद केले होते. हे त्याचे कर्म होते ज्याचे फळ त्याला भोगायचे होते. तिने हळूच काव्याला सांगितले, सोडून दे त्याला. तुझी गोष्ट सांग. तू नवीन बॉयफ्रेंड शोधलायस का? तिने चतुराईने विषय बदलला, कारण तिला त्या माणसाबद्दल एक सेकंदही विचार करायचा नव्हता. तिचे आयुष्य असेच चालले होते जोपर्यंत एके दिवशी तिला ले जॉर्जनचे मालक मिस्टर डेप्योंड यांच्याकडून एक खाजगी भेटीचे निमंत्रण मिळाले. ते एक वरिष्ठ आणि आदरणीय फ्रेंच व्यक्तिमत्व होते. खाद्य जगात एक आख्यायिका. आपल्या आलिशान कार्यालयात मिस्टर ड्युपोंड यांनी अवंतिकाला बसायला सांगितले. स्वतः चहा दिला आणि मग एक प्रसन्न हास्यासह म्हणाले, मिस अवंतिका, मी गेल्या काही महिन्यांपासून तुमची प्रगती पाहत आहे. तुम्ही फक्त एक प्रतिभाशाली शेफ नाही आहात तर तुम्ही एक दूरदर्शी कलाकार आहात. तुमच्या ड्रॅगनवेल चहाच्या केकने आमच्या ब्रँडमधील नवीन प्राण ओतले आहेत. त्यानंतर ते थेट मुद्द्यावर आले. ले जॉर्डिन आता आशियाई बाजारपेठेत विस्तार करण्याची योजना आखत आहे आणि आमचे पहिले फ्लॅगशिप स्टोअर गुरुग्राममध्ये सुरू केले जाईल. आम्ही खूप विचार केला आहे आणि या प्रोजेक्टसाठी एक्झिक्युटिव्ह हेड शेफची जबाबदारी सांभाळण्यासाठी तुमच्यापेक्षा योग्य कोणीही नाही.
मिस्टर ड्युपॉन्टचा प्रस्ताव अवंतिकाला एखाद्या विजेच्या धक्क्यासारखा वाटला होता. गुरुग्रामला परतणे, हेड शेफचे पद सांभाळणे ही एक खूप मोठी संधी होती. एक करिअरचं शिखर ज्याबद्दल तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. पण गुरुग्राम या शब्दानेच तिचे हृदय जड केले. ते दुःखाचे शहर होते. ती जागा जिथे भूतकाळातील सावल्या होत्या, जिथून ती मोठ्या कष्टाने पळाली होती. ती आता एका द्विधा मनस्थितीत अडकली होती. फ्रान्समध्ये राहिल्यावर तिच्याकडे स्थिर नोकरी होती, मान्यता होती, नवीन मित्र होते आणि रियाज होता. गुरुग्रामला परतल्यावर तिला एक शानदार करिअरची संधी तर होती, आपल्या आईवडिलांच्या जवळ राहण्याची संधी देखील होती. पण याचा अर्थ असाही होता की तिला त्या सर्व गोष्टींचा सामना करावा लागेल ज्यांना ती विसरण्याचा प्रयत्न करत होती. काय ती हे करण्यासाठी पुरेशी खंबीर होती? काय तिच्यात पुन्हा त्या जागी जाऊन स्वतःचे स्थान निर्माण करण्याची हिंमत होती, ज्याने तिला कधी काळी निराशेच्या गर्तेत ढकलले होते? तिने मिस्टर ड्युपॉन्ट यांना विचार करण्यासाठी काही दिवसांचा वेळ मागितला. त्या संध्याकाळी तिने रियादची सीन नदीच्या काठी एक छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये भेट घेतली. तिने त्याला या प्रस्तावाबद्दल सविस्तर सांगितले आणि आपल्या चिंतेबद्दलही सांगितले. रियाजने संयमाने ऐकून घेतले. त्याने कोणताही सल्ला दिला नाही, फक्त तिचा हात धरला आणि म्हणाला, अवंतिका, तू जे काही निर्णय घेशील मी नेहमी तुझा पाठिंबा देईल. फ्रान्स एक अद्भुत शहर आहे, पण तुझी प्रतिभा तुझ्या देशात चमकण्यास पात्र आहे. घाबरू नकोस. आजची तू ही कालची तू नाहीस. आणि तसेही गुरुग्राम काही फ्रान्सपासून खूप लांब नाही. काय माहीत, फ्रान्सला तुझी जास्त वाट पाहावी लागणार नाही. स्वतःचे शब्द आणि बिनशर्त समर्थनाने तिला खूप ताकद दिली. तिने आपल्या आईवडिलांना फोन केला. आपली मुलगी परत येऊ शकते हे ऐकून ते आनंदी आणि दुःखाने भरून गेले. त्यांना त्यांच्या मुलीला पुन्हा भेटण्याची इच्छा होती, पण त्यांना ही चिंता होती की तिला पुन्हा दुखापत होईल. शेवटी तिच्या आईने फोनवर भावूक होऊन म्हटले, बाळा, तू जो काही निर्णय घेशील आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत. आमचे घर नेहमी तुझ्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान असेल. कशाचीही भीती बाळगू नकोस. फक्त तेच कर जे तुझं मन सांगतं. कुटुंबाचं प्रेम आणि रियाजच्या प्रोत्साहनाने अवंतिकाला तिचे उत्तर शोधण्यास मदत केली. तिला जाणीव झाली की खरं स्वातंत्र्य म्हणजे कायमचं पळून जाणं नव्हे, तर इतकं सक्षम होणे होय की तुम्ही परत जाऊन प्रत्येक परिस्थितीचा सामना करू शकाल. ती संदीपच्या सावलीला स्वतःच्या आयुष्यावर हावी होऊ देऊ शकत नव्हती. ती भूतकाळाला आपल्या भविष्याचा निर्णय घेऊ देऊ शकत नव्हती. तिला परत जायचे होते, एक पळकुटी म्हणून नाही तर एक विजेती म्हणून. पुढच्याच सकाळी ती मिस्टर ड्युपॉन्ट यांच्या कार्यालयात गेली. साध्या पांढऱ्या शर्टमध्ये तिची नजर ठाम होती. तिने त्यांना नमस्कार केला आणि स्पष्टपणे सांगितले, मिस्टर ड्युपॉन्ट, मी आपला प्रस्ताव स्वीकारते. आता या केकना घरी परत नेण्याची वेळ आली आहे. सुमारे 2 वर्षांच्या अंतरानंतर अवंतिका अखेर गुरुग्रामला परतली, पण एक पळकुटी म्हणून नाही तर एक विजेती म्हणून. तेव्हा तिने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आगमनद्वारातून आपले सामान ढकलत बाहेर पाऊल टाकले. तेव्हा ती 2 वर्षांपूर्वीची थकलेली, खांदे पडलेली स्त्री नव्हती. त्याऐवजी 30व्या दशकातील एक आत्मविश्वासी स्त्री होती, जिने एक मोहक ओव्हरकोट घातला होता. तिचे केस खांद्यापर्यंत कापलेले होते आणि तिच्या प्रत्येक पावलातून एक शांत आत्मविश्वास झळकत होता. ती आता जमिनीकडे पाहत नव्हती, तर थेट समोर पाहत होती, जिथे तिचे भविष्य तिची वाट पाहत होते. दूर तिने हाताने लिहिलेले बॅनर पाहिले, ज्यावर लिहिले होते, हेड शेफ अवंतिकाचे जंगी स्वागत आहे. बॅनरच्या बाजूलाच 3 ओळखीचे चेहरे तिला दिसत होते. तिचे आईवडील आणि तिची जिवलग मैत्रीण काव्या. तिच्या आईने तिला सर्वात आधी पाहिले. त्या आपल्या भावना आवरू शकल्या नाहीत आणि धावत जाऊन त्यांनी आपल्या मुलीला मिठी मारली. गरम अश्रूंनी अवंतिकाचा कोट भिजवला. अवंतिका, माझी लेक, तू अखेर परत आलीस. तू किती बारीक झाली आहेस. आई रडतच म्हणाली. अवंतिकानेही आपल्या आईला घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या केसातून येणारा तो ओळखीचा सुगंध अनुभवला. सगळ्या साठवलेल्या भावना जणू ओसंडून वाहू लागल्या. तिचे वडील जवळ आले. त्यांनी गंभीर दिसण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे डोळे ओले झाले होते. त्यांनी मुलीच्या पाठीवर हलकेच थोपटले. त्यांचा आवाज जड झाला होता. चांगलं केलंस तू आलीस, खूप चांगलं केलंस. पण ज्या व्यक्तीने अवंतिकाला सर्वात जास्त आश्चर्यचकित केले ती तिची आई होती. थोडा वेळ रडल्यानंतर त्यांनी तिचा हात धरला. थेट डोळ्यात पाहून असे वाक्य उच्चारले ज्याची ती वाट पाहत होती. अवंतिका, मला माफ कर. मी आणि तुझे बाबा तुझी माफी मागतो. त्या वर्षी आम्ही तुला सर्व काही सहन करण्याचा सल्ला द्यायला नको होता. आम्हाला तुला तेव्हाच वाचवायला हवे होते. उशिरा मिळालेली ही माफी अवंतिकासाठी कोणत्याही गोष्टीपेक्षा मौल्यवान होती. त्याने तिच्या मनातील एकाकीपणाची शेवटची जखम भरून काढली होती. काव्या जवळच उभी होती. तिने या भाऊक पुनर्मिलनाचा आनंद लुटला आणि दोघींच्या खांद्यावर हात ठेवला. अरे अंकल आंटी, तुमची मुलगी आता परत आली आहे. हा आनंदाचा क्षण आहे. चला माझ्या महान शेफ, एक ॲटोग्राफ द्या मला, जेणेकरून मी तो नंतर विकू शकेल.
काव्याचा खोडकर स्वभावामुळे वातावरणातील तणाव हलका झाला. विमानतळावरून शहराकडे जाताना अवंतिकाने खिडकीतून परिचित पण आता बदललेली दृश्य पाहिली. गुरुग्राम खूप बदलले होते, पण सर्वात मोठा बदल तिच्या हृदयात झाला होता. तिचे आईवडील तिला जुन्या फ्लॅटमध्ये घेऊन गेले नाहीत, तर त्यांनी एक शांत परिसरात छोटा फ्लॅट खरेदी केला होता, जिथे तिच्यासाठी फुलांनी भरलेली बाल्कनी असलेले सुंदर बेडरूम तयार केले होते. आपल्या आवडत्या पुस्तकांनी सजवलेला बेड आणि शांत वातावरण पाहून तिला खऱ्या घराची उबदार जाणीव झाली. त्या संध्याकाळी अवंतिकाने स्वतःच्या हाताने साधे पण चविष्ट जेवण बनवले. जेवणाच्या टेबलावर कोणताही तणाव नव्हता, फक्त हसणे आणि गप्पा होत्या. अनेक वर्षानंतर तिला कुटुंब शब्दाचा खरा अर्थ समजला. जेवणानंतर गॅलरीत बसून काव्याने विचारलं, अवंतिका, तुझ्या बेकरीला मॅनेजरची गरज आहे का? मी अर्ज करायला तयार आहे. अवंतिका हसली. नक्कीच, तुझ्याशिवाय मी हे सगळं कसं सांभाळणार? कधीकधी एखादा वेदनादायी अंत हीच खरी सुंदर प्रवासाची सुरुवात असते. हेच अवंतिकाचे आयुष्य सिद्ध करत होते. 3 महिन्यानंतर अवंतिकाचे स्वप्न लेखन गुरुग्राम बेकरीच्या रूपात पूर्ण झाले. उद्घाटन झाले तेव्हा ग्राहकांची मोठी गर्दी दिसत होती. अवंतिका आता एक साधी गृहिणी नव्हती, तर एक यशस्वी कप्तान होती, जी आपल्या टीमचे नेतृत्व करत होती. त्याच गर्दीत तिची माजी नणंद शालिनी साध्या कपड्यात उभी होती. तिला पाहून अवंतिका शांत झाली. शालिनीने माफी मागितली आणि सांगितलं की संदीपच्या पराभवानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब कसे उद्ध्वस्त झाले आहे आणि तिला आता स्वतःसोबत झालेली वागणूक आणि अवंतिकाचे दुःख उमजले होते. अवंतिकाने तिला क्षमा केले आणि स्वतः डिझाईन केलेले पुनर्जन्म सेट पेस्ट्रीचे कॉम्बो दिला. ती आता भूतकाळातील कोणत्याही गुंतागुंतीत अडकू इच्छित नव्हती. उद्घाटनानंतर काही महिन्यांनी ती कॉलेजच्या 10व्या वर्षाच्या रियुनियन पार्टीला गेली. तिथे तिला कळले की संदीप आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. तो बेरोजगार आहे, कर्जात बुडालेला आहे आणि उदरनिर्वाहासाठी रात्री टॅक्सी चालवतो. पार्टी संपल्यानंतर रात्री टॅक्सी शोधत असताना तिच्यासमोर एक जुनी इलेक्ट्रिक बाईक येऊन थांबली. तो संदीप होता. त्याला पाहताच अवंतिकाच्या मनात कसलीही खळबळ उडाली नाही, ना राग ना दया. तिने त्याला असं पाहिलं जणू ती एखाद्या अनोळखी व्यक्तीला पाहत आहे. त्याने आपली नजर खाली केली. अवंतिकाने काव्याचा हात धरला आणि शांतपणे ती पुढे चालत गेली. तिने संदीपकडे पुन्हा वळूनही पाहिले नाही. तिचे शांतपणे पुढे जाणे हेच त्याच्यासाठी सर्वात मोठा अपमान आणि शिक्षा होती. ती आता अशा उंचीवर होती जिथे संदीपचे अस्तित्व तिच्या आयुष्याला स्पर्शही करू शकत नव्हते. ती आता स्वतंत्र होती, पूर्णपणे मुक्त. डिलिव्हरी ड्रायव्हरच्या रूपात कॉलेज रियुनियनमध्ये संदीपसोबत झालेली ती विचित्र भेट अवंतिकाच्या आयुष्यात कोणतीही हालचाल निर्माण करू शकली नाही. ते एका मोठ्या तलावात टाकलेल्या खड्यासारखे होते, ज्याने फक्त काही लाटा निर्माण केल्या आणि मग लगेच शांततेत विरून गेल्या. तिच्यासाठी हा एक निर्णायक आणि स्पष्ट अंत होता. एक अंतिम खून की ती भूतकाळाच्या पूर्णपणे पुढे गेली आहे. ती पुन्हा आपल्या कामात बुडाली, नवीन पेस्ट्री रेसिपी बनवण्यात आणि गुरुग्राममध्ये ले जॉर्जन ब्रँड वाढवण्यात. तिचे आयुष्य अगदी तिच्या हवे तशाच मार्गावर चालले होते. काही दिवसानंतर जेव्हा ती बेकरीमध्ये हिशोब तपासत होती, शालिनी पुन्हा तिला भेटायला आली. यावेळी ती खूपच अस्वस्थ आणि घाबरलेली वाटत होती. अवंतिकाला पाहताच ती खूप रडू लागली आणि तिला एका बाजूला घेऊन म्हणाली, अवंतिका दिदी, मी तुम्हाला विनंती करते, कृपया तुम्ही माझी मदत करा. अवंतिकाला सुरुवातीला काहीच कळे नसे, पण शालिनीने आपली आपबीती सांगितली. तिची गोष्ट एक कडू सत्य आणि कथेला एक मोठं वळण देणारी होती. शालिनीने कबूल केले की ती स्वतः एका हिंसक लग्नाची शिकार होती. तिचा पती बाहेरून सुशिक्षित दिसत असला तरी तो आतून अत्यंत संकुचित आणि नियंत्रण करणारा होता. तो तिला मारहाण करत नसे, पण कठोर शब्दांनी आणि टोमण्यांनी तिचा मानसिक छळ करत असे. ती गेल्या 3 वर्षांपासून हे सर्व सहन करत होती. तिने रडत सांगितले, मला वाटायचे की पत्नी म्हणजे सहनशील आणि त्यागी असावं, पण जेव्हा मी तुम्हाला पाहिलं, तुम्ही ज्या धैर्याने त्या नरकातून बाहेर पडालात आणि स्वतःचं आयुष्य पुन्हा उभं केलं, तेव्हा माझ्या मनात विचार आला की मलाही स्वातंत्र्य हवं आहे, पण मी खूप घाबरले आहे. शालिनीची गोष्ट ऐकून अवंतिका मात्र सुन्न झाली. तिने शालिनीमध्ये एक शत्रू नव्हे तर भूतकाळातील स्वतःची प्रतिमा पाहिली. अवंतिकाने तिला कोणतेही पोकळ सांत्वना दिले नाहीत, तर थेट सांगितले, शालिनी, पहिली गोष्ट म्हणजे भीती सोड आणि स्वतःवर प्रेम करायला शिक. कोणालाही तुझा स्वाभिमान पायंदळी तोडवण्याचा अधिकार नाही. तिने शालिनीला नोकरी शोधण्याचा आणि आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य होण्याचा सल्लाही दिला आणि आपल्या वकिलांचे व्हिजिटिंग कार्ड तिला दिले. या महिलाने मला माझे आयुष्य मिळवून दिले, त्या तुलाही मदत करतील. तू एकटी नाहीस, तू एक चांगल्या आयुष्यासाठी पात्र आहेस. हे कार्य हजारो शब्दांपेक्षा मोलाचे होते. शालिनीने ते कार्ड स्वीकारले. तिच्या नजरेत आता कृतज्ञतेसह एक नवीन आत्मविश्वास दिसत होता. ती गेल्यावर अवंतिकाला जाणवले की तिने केवळ स्वतःचे साम्राज्यच उभे केले नाही, तर ती अनोळखी अनेक महिलांसाठी आशा बनली होती. उद्घाटन सोहळ्याच्या 1 वर्षानंतर अवंतिकाच्या आयुष्यावर पलायन
या विषयावर आधारित पुस्तक प्रकाशित झाले. तिच्या पुस्तकाच्या विमोचन सोहळ्यात तिने सांगितले, माझ्या वयातील 30च्या वयातील दिवाळी ही फक्त एक सण नसून पूर्वाग्रह आणि जबाबदाऱ्यांची झुंज असू शकते. पण तुमच्याकडे नेहमीच तुम्हाला दुःख करणाऱ्या गोष्टींमधून बाहेर पडण्याचे म्हणजे पलायन करण्याचा पर्याय असतो. समारंभ सुरू असतानाच तिथे रियाज आला. तो फ्रान्स सोडून आता गुरुग्राममध्ये आला होता. विमोचन सोहळ्यानंतर रियाजने अवंतिकाला आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या 2 वर्षात मी तुला एक जखमी स्त्रीकडून एका खंबीर व्यक्तिमत्वाकडे जाताना पाहिलं आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्यासोबत सुंदर भविष्याची स्वप्न पाहत आहे. पण मी तुझ्या स्वातंत्र्याचा पूर्ण सन्मान करतो. रियाजचे हे निखळ आणि आदरयुक्त प्रेम पाहून अवंतिकाच्या मनातील भीती गळून पडली. आपल्या आईच्या सल्ल्यानुसार तिने स्वतःच्या हृदयाचे ऐकले आणि रियाजचा प्रस्ताव स्वीकारला. बेकरीचा बंद दरवाजामागे तिने त्याला होकार दिला आणि एक नवीन नात्याची सुरुवात झाली. संदीपचा आता अंत झाला. त्याला कंपनीच्या अफरातफरीच्या गुन्ह्यात 1 वर्षाची शिक्षा आणि मोठा दंड झाला, ज्यामुळे त्याचे करिअर आणि प्रतिष्ठा कायमची धुळीला मिळाली. शालिनीनेही वकिलांच्या मदतीने घटस्फोट घेतला आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहिली. अवंतिका आणि रियाजचा संसार सुखाचा सुरू झाला. ले जॉर्जन बेकरी आता यशाचं शिखर गाठत होती. एके दिवशी अवंतिकाने चॉकलेट आणि फळांच्या मिश्रणाने एक खास केक बनवला. तिला जाणवले की स्वातंत्र्याची खरी गोडी ही एकटेपणात नसून स्वतःच्या आवडीच्या गोष्टी आणि मनासारखी माणसं यांच्यातच आहे. कडू आठवणी आणि गोड यशाने तिच्या आयुष्याचा एक परिपूर्ण स्वाद तयार केला होता. अवंतिकाने आता मागे वळून पाहिले नाही. तिने संदीप नावाचा त्या काळ्या अध्यायाचा शेवट केला होता आणि आता स्वतःच्या सुखी आयुष्याची नवीन आणि सुंदर पाककृती लिहित होती. ही कथा हे शिकवते की आनंद हा दुसऱ्यांच्या अटीवर सहन करण्यात नसून स्वतःचा सन्मान राखण्यात आणि विषारी नाती तोडण्याच्या हिमतीतच असतो. अवंतिकाचा प्रवास हा केवळ एका संघर्षाचा प्रवास नव्हता, तर तो स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा होता. आज अवंतिका आपल्या आयुष्यात खूप आनंदी आहे आणि तिने आपल्या आयुष्याची नवीन पाककृती आनंदाने लिहायला सुरुवात केली आहे. तुम्हाला ही कथा आणि त्यातील पात्रांचा हा प्रवास कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्कीच सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तसेच आमच्या या कथेच्या सादरीकरणाला भरभरून हाईप द्यायला विसरू नका. तुम्हाला माझी मेहनत आवडली असेल तर तुम्ही मला सुपर थँक्स पण करू शकता. भेटूया परत एकदा अशाच उत्कंठावर्धक प्रवास असलेल्या कथेसोबत. तोपर्यंत आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद.